शिवजयंती कशी साजरी केली पाहिजे? साजरा करा, असा साजरा करा की लोकांना वाटू दे द्यायला वेळ लागले काय. पण लक्षात असू द्यात की त्यांच्या चरित्रातून घेण्यासारख्या पण तितक्याच गोष्टी आहेत. शिवछत्रपती अगदी अभिमानाने निर्वाह, ते कुठेतरी आत खोल जिरू सुद्धा देत. शिवछत्रपतींचं चरित्र प्रेरणा देऊ अशा पद्धतीने थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा. 18 वर्षाचे शिवराय आपल्याला सांगतात ध्येय मोठं ठेवा आणि ते तुमच्या वैयक्तिक गोष्टींच्या पलीकडे असायला नको. आपली ध्येय कशी असतात की ओके मला 2 BHK तुम्हाला 3 BHK पाहिजे. महाराज आपल्याला काय शिकवतात, शिवचरित्र आपल्याला अगदी 18 वर्षाचं तरुण काय शिकवतोय त्याच्या पलीकडे बियॉन्ड दॅट विचार करा. महाराजांचा पण राज्याभिषेक झाला, त्यांना पण किती मोठे अनुयायी मिळाले, त्यांचं नाव आज किती होतं. हे नाव व्हावं म्हणून काम नाही केलं त्यांनी, त्यांचं ध्येय मोठं आहे, बाकी सगळ्या गोष्टी कॉन्सिक्वेन्शियल. 20 वर्षाचे शिवराय आता सुद्धा फादर ऑफ नेव्ही म्हटलं जातं महाराजांना. शिवछत्रपती यातून आपल्याला सांगतात की डोंट ओनली थिंक आउटसाइड द बॉक्स बट थिंक आउटसाइड द रूम वेअर बॉक्स हॅज बीन केप्ट. फक्त कुणीही अवलंबलेला नाहीये म्हणून मग कशाला त्या वाटेल जायचं असा विचार न करता अवलंबला हा मार्ग तर काय होईल, त्याचा फायदा तोटा काय, ह्याचा व्यवस्थित विचार करून मग महाराज म्हणतात की नाही मी नौदल प्रस्थापित करणार आणि ते यशस्वी होतात. अफजलवध या घटनेतून महाराज शिकवतात तुम्हाला नेतृत्वाचं सगळ्यात मोठं लक्षण असतं लीडिंग फ्रॉम द फ्रंट. खूप सोपं होतं ना, सगळं मंत्रिमंडळ म्हणते की नको महाराज तो माणूस वाईट आहे, तो दगा करेल, तुम्ही तुमच्या जीवाची रिस्क नका घेऊ. पाठवला असता तो तया एखादा सिमिलर दाढी वाटते. त्या काळात काय आधार कार्ड नाही येत की कोण कसं दिसतं माहितीये. बसून आदेश सोडणं हे सोपं असतं. तुम्ही ज्यावेळी स्वतःच्या कृतीतून दाखवता की अचाट गोष्ट तुम्हाला नाही सांगत हे करा म्हणून, मी स्वतः पण ते करण्याची धमक ठेवतो. प्रत्येक कंपनीमध्ये टीम लीडर असतातच. बरोबर. जनरली काय काय असे असतात की बाबा ते स्वतःवर अंगलट येऊ नये म्हणून वेगवेगळ्या लोकांवर ते ब्लेम ढकलत असतात. महाराजांचं वय 31 आहे. 31. ऐतिहासिक प्रसंग आहे शाहिस्त्यावरचा हल्ला. लाल महालावरचा सर्जिकल स्ट्राईक दाखवतं की शिवछत्रपतींनी केवढी मोठी जोखीम पत्करली आहे. 3-4 लाखाच्या सैन्याच्या गराड्यामध्ये आत घुसून तुम्ही वार काढाल सुद्धा, यशस्वी बाहेर पडणं किती अवघड होतं. ऍट टाइम्स रिस्क घेतल्याशिवाय पर्याय नसतो. महाराजांनी ते दाखवलंय. 3 दिवसात गेला शाहिस्तेखान 3 बोटं गमवून. 31 वयापर्यंत ना कुठल्याही व्यवसायात किंवा कुठल्याही कामात एक स्थैर्य आलेलं असतं. तिथून पुढचा मार्ग तुमचा स्टॅग्नंट होत जातो इफ यू डोंट डू एनिथिंग एक्सेप्शनल. पण तुम्हाला एक्स्ट्रॉर्डनरी साधायचं असेल तर यू हॅव टू टेक रिस्क. आपल्याला ज्याची भीती आहे ते पहिलं काम आपण सगळ्यात पहिलं केलं पाहिजे. बरोबर. पुरंदरच्या तहातनं सुद्धा महाराज काय शिकवतात, परिस्थितीजन्य माघार असेल पण ती पुनरुत्थानासाठी असेल तर ती ओके. आजच्या तरुणांनी ज्यावेळी सेटबॅक येतात, काय जॉब बद्दल काढून टाकलं गेलं, बिझनेस चालला नाही वगैरे, 80% स्वराज्य महाराजांनी कापून दिलंय पुरंदरच्या तहात. 35 वयापर्यंत जे कमवलं त्यातलं 80% कापून टाकलंय. तुम्ही काय तुमचं छोटा सेटबॅक घेऊन बसलात म्हणून नस कापा, पटक्याला टांगून घ्या. हे असले जे थिल्लर गोष्टी होत आहेत. नमस्कार. 19 फेब्रुवारीला काय आहे हे वेगळं सांगायची काही गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने जयंती साजरी करतात. अख्ख्या महाराष्ट्रभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. तर आम्ही आदित्य टॉक्स या यूट्यूब चॅनल किंवा इंस्टाग्राम चॅनल थ्रू लोकांपर्यंत महाराजांचा इतिहास या पूर्ण आठवड्यात शेअर करणार आहोत. रील्सच्या फॉर्मॅटमध्ये पण शेअर करणार आहोत आणि ऑल्सो फुल व्हिडिओ, ज्यामध्ये आम्ही शिवाजी महाराज 19व्या वयी काय करत होते, 30 वयामध्ये काय करत होते आणि आपण 30 वयामध्ये काय करतोय याबद्दल आम्ही भाष्य केले आहे. तर चला स्वागत करूया अनिरुद्ध सरांचं, ज्यांचं मी ऑलरेडी मागच्या वर्षी एक इंटरव्ह्यू घेतला होता. त्याचा लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तर त्यांच्याच तोंडून पुन्हा त्यांचा महाराजांचा इतिहास ऐकूया. चला. नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन पुन्हा देऊ शकाल? हो का नाही. माझं नाव अनिरुद्ध आहे. मी मावळा नावाच्या एका ब्रँडला रिप्रेझेंट करतो. शिवछत्रपती मिरवण्यासाठी किंवा त्यांच्याचं प्रेम व्यक्त करायला हजारो माध्यम आहेत. शिवछत्रपती आत खोल रुजावेत यासाठी माध्यम निर्माण करण्याच्या क्षेत्रात आम्ही आहोत. बोर्ड गेम, कार्ड गेम्सच्या माध्यमातून अगदी खेळता खेळता मुलांना महाराज कळावेत यासाठीचे अभिनव प्रोडक्ट्स आमचे आहेत. ग्रेट ग्रेट. येस. तर आता लोकांनी हा एपिसोड का बघावा, तुम्ही शॉर्ट मध्ये सांगू शकाल ह्या एपिसोड मध्ये आपण काय बघणार आहोत? अगदी बेसिकली उद्देश जो आपला या एपिसोड रेकॉर्ड करण्यामागचा मला सांगण्यात आलेला तो असा आहे की आपल्याला ना शिव छत्रपती हे फक्त एका विशिष्ट वयाचेच दिसतात, दाखवले जातात. का तर एखाद्या माणसाचं कर्तृत्वाने मोठा झाल्यानंतर मग त्याची चित्र बनतात.
म्हणजे बालपणीतले गांधीजी पण आपल्याला माहित नाहीत कसे दिसायचे, राईट, कारण ते नंतर मोठे झाले. शिवछत्रपती त्याच्या आधी 200-300 वर्षांपूर्वीचे. मग त्या काळात चित्र वगैरे पण नव्हती. मग एखाद्या व्यक्तीचा जीवन प्रवास हा कधीच आपल्याला दिसला नाही तसा जसा दिसायला पाहिजे. मग आपल्याला डायरेक्ट 50 वर्षाचेच महाराज दिसतात. किंवा चित्रपटांमधून सुद्धा जी लोक महाराजांची भूमिका वठवतात ते सुद्धा कदाचित त्यांच्यामध्ये तो पोख्तपणा त्या वयात येतो. त्यामुळे बाल शिवराय ऍज आपल्याला दिसत नाहीत किंवा तरुणपणाचे शिवराय आपल्याला दिसत नाहीत. आणि मग लक्षात येत नाही की महाराजांनी कोणत्या वयात कोणत्या गोष्टी केल्या असतील. तर आपण आज पाहणार आहोत 12 वेगवेगळ्या आव्हानांचा शिवछत्रपतींनी वेगवेगळ्या वयात दिलेला सामना आणि 300 वर्षापूर्वी घडून गेलेला आपल्याला आज का उपयोगाचं आहे, त्याचा आज आपण काय बोध घ्यायचा. शिवचरित्र आपल्याला प्रेरणा देतं, इन्स्पायर करतं, नेमकं कसं करतं याबद्दलचा उहापोह करण्याचा आपला आजचा प्रयत्न असेल. ग्रेट. येस. आता लोक म्हणजे जनरली मी लोकांना सांगत नाही की बाबा पूर्ण एपिसोड बघा, पण हा लोकांनी नक्कीच हा पूर्ण एपिसोड बघावा, कारण की आफ्टर म्हणजे एपिसोड झाल्यानंतर तुम्हाला जी शिकवण भेटेल ती जनरली कुठंच तुम्हाला भेटणार नाही. तर सुरुवातच अशी करूया, म्हणजे राईट फ्रॉम जन्म, महाराजांचा जन्म झाल्यापासून तिथून सुरुवात करूयात. पहिली दशा जी आपण विचार करण्यासारखी आहे ती म्हणजे जन्मापेक्षा जास्त ज्यावेळी ते पुण्यात येऊन सेटल झाले. हो. सो वय वर्ष 12 वर्षाचे असताना शिवछत्रपतींनी काय केलंय तर पहिलं जी दशा आहे किंवा पहिली जी स्टेज आहे ज्याच्यामध्ये त्यांनी कोणत्या आव्हानाचा सामना केला त्याच्याबद्दल आपण बोलतोय. त्याचं शीर्षक असं असू शकतं की स्वराज्य प्रस्थापनेचं अचाट ध्येय स्वतःपुढे ठेवायचं. ठीक आहे. आणि त्यातनं आपण आज काय शिकू शकतो, त्यातून आपण शिकू शकतो ते म्हणजे उच्चतम ध्येय गाठायचं असेल तर मार्ग खडतर असणारच. हो. ह्याच्याबद्दल चर्चा करू की कसं. बेसिकली 12 वर्षांचा मुलगा पुण्यात येतो, वडिलांचा सुभा सांभाळतोय. वडील कोण? शहाजीराजे. शहाजीराजांची प्रतिष्ठा आदिलशाहीच्या दरबारामध्ये कमालीची उंच होती. शहाजीराजांचं ओव्हरऑल स्टॅचर आहे असं कॅरी करणं, कंटिन्यू करणं, बापाची गादी चालवणं हे खूप सोपा, सरळ आणि तसा पाहायला गेलं ना तर योग्य सुद्धा म्हणता येईल असा मार्ग होता की बाबा अजून एक मोठा माणूस उदयाला येतोय वडिलांच्या ह्याच्यावरतीच. तसं न करता आई वडिलांकडूनच प्रेरणा घेऊन शिवछत्रपती स्वतःच काहीतरी प्रस्थापित करायचं बघतात. हो. आणि ते ध्येय इतकं भन्नाट आहे की त्या ध्येयाचा ते जिथं आहेत तिथल्या अगदी देशमुखांकडून, ते ज्याच्या आधिपत्याखाली आहे अशा आदिलशाहीकडून, पुढे येणाऱ्या मुघलांकडून, इंग्रजांकडून, डचांकडून, फ्रेंचांकडून सगळ्या एंटायर इकोसिस्टम तुमच्या विरुद्ध असणार आहे. मार्ग भयंकर खडतर आहे. पण म्हणून 12 वर्षाचा मुलगा आपल्याला आज सांगतो की मार्ग खडतर असेल म्हणून ध्येय कमी ठेवायची गरज नाही. तुम्ही उंच ध्येय ठेवा आणि लक्षात ठेवा की ते ध्येय साधताना अनन्यसाधारण अशा अडचणी आणि आव्हानं येणार आहेत. तुमच्या ध्येयापासून हलायला नाही पाहिजे, तुम्ही लढत राहिलं पाहिजे ते साध्य करण्यासाठी. वाव. जनरली आता 12 वर्षाची मुलं आपण जर म्हटलं तर कशात गुंतले आहेत, आता सध्या तर सगळे टीव्ही आणि गेम्स मध्येच गुंतलेले आहेत. तर त्यांना तुम्ही काय शिकवायला द्याल या माध्यमातून? नेमकं हेच आहे, म्हणजे जर 12 वर्षाचा मुलगा आपण डोळ्यापुढे आणला तर अर्थातच असं निश्चित नाहीये की ते उपजतच होतं आणि हे ध्येयाचा विचार त्यांनी खूप आधी केला होता. मुळात मुलांपेक्षा मला पालकांशी संवाद साधायला आवडेल इथे की शहाजीराजांचं स्वप्न होतं स्वराज्य प्रस्थापनेचं. त्यांनी 2 अटेम्प्ट केले होते आणि ते मिझरेबली फेल झाले होते. ते अपयश त्यांनी त्यांच्याकडे ठेवलं नाही, त्यांनी पास ऑन केलं की हे ध्येय माझ्या मुलांनी साध्य करावं. जिजाऊंसारखे खंबीर व्यक्ती बरोबर दिली, म्हणजे जिजाऊ पुण्यात येतात शिवरायांबरोबर आणि येतानाच एक मंत्रिमंडळ देतात, म्हणजे त्या मुलाला किती व्यवस्थित फोकस ठेवायचा प्रयत्न केलाय त्याच्या पालकांनी. शिवराय नुसते आले आणि राज्य करायला लागले किंवा वडिलांचा सुभा सांभाळतात असं नाही झालेलं. त्यांच्याबरोबर सबनीस आहेत, त्यांच्याबरोबर डबीर आहेत, त्यांच्याबरोबर पेशवे पाठवलेत शहाजीराजांनी, असे सैन्य बांधायला माणूस पाठवलाय. ही सगळी लोक एक मंत्रिमंडळ घेऊन तो 12 वर्षाचा मुलगा आलाय. त्याच्या स्वतःचा मुद्रा आहे. वडिलांची मुद्रा फारसीत आहे, मुलाची मुद्रा संस्कृतोद्भव आहे. म्हणजे हा स्वदेशासाठी काहीतरी करण्याचा उद्देश राखतो. हे अगदी 12 वर्षाच्या वयात आपल्याला लक्षात यायला लागतं. बाकीच्यांनी त्याच्याकडे फार लक्ष दिलं नाही. आपण मागे वळून पाहिलं तर आपल्याला आत्ता निश्चित हे कळतं की एका अचाट ध्येयाने प्रेरित करून पाठवलेला तो मुलगा आहे आणि त्यामुळे त्यांना ते साधता आलं. 12 वर्षाच्या मुलामध्ये म्हणजे आता तर शतकांनंतर मुलांची क्षमता खूप भन्नाट आहे. पालकांनी असं पाहिलं पाहिजे की शहाजी आणि जिजाऊंसारखे जर पालक असतील तर शिवराय अगदी 12व्या वर्षापासूनच आपल्या स्वप्नांना आकार देऊ शकतात. आपण
पहिली दशा बघितली. चला आता पुढच्या दशेकडे जाऊया. राईट. पुढची दशा मला वाटतं 18 वर्ष 18 असताना पहिलं जे युद्ध झालं होतं, पुरंदरचं युद्ध, हो ते एक कमाल आहे. त्याबद्दल फार बोललं जात नाही. आता 18 वर्षाच्या तरुणाला कोणत्या गोष्टींचा सामना करायला लागला, तर पुरंदरचं युद्ध आहे. आणि ते ज्या पद्धतीने लढलेत महाराज, आणि जसे लढलेत त्याच्यावरनं आपण आज घ्यायला पाहिजे की तुमचं ध्येय जे आहे ना, ते तुमच्या वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडचं असू द्यात. हे महाराज शिकवतात. कसं, आता त्याचा उहापोह करूयात. परिस्थिती काय आहे की 7,500-8 हजाराचं सैन्य घेऊन फतेखानाला पाठवले. महाराजांनी सिंहगड घेतला म्हणून. आणि फतेखानाचं चॅलेंज आहे की सिंहगड महाराजांकडनं परत घ्यायचा. फतेखान अगदी शिरवळच्या जवळ बेलसर गावात येऊन थांबलेला आहे. महाराज लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की हे युद्ध कसं जिंकलो तो आजचा आपला विषय नाही, म्हणून मी त्यात नाही जाणार. पण परिस्थिती दशा काय आहे, याच कालावधीत शिवछत्रपतींचे वडील हे आदिलशहाच्या नजरकैद येतात. शहाजी राजांना कैद झालेली आहे. आता प्रश्न काय आहे की वडिलांना सोडवायचं, एक तर जीवितालाच धोका आहे थेट. जसं ते गाफील असताना त्यांना अटक केली, नेमकं तसंच ते गाफील असताना त्यांना संपवू शकतात. तो काळच तसा होता. तिथे काही कोर्ट्स आणि नैतिकता वगैरे तर धाब्यावरच मारलेली होती. त्यामुळे खूप चान्सेस होते की शहाजी राजांच्या जीविताला धोका असताना त्यांचा 18 वर्षाचा मुलगा कशाला प्राधान्य देतो, स्वराज्य प्रस्थापनेला का वडिलांना? सहकार्यांना घेऊन शपथ घेऊन झाली आहे की आपण आता स्वराज्यासाठी सगळं आयुष्य घालवायचंय. अशा वेळी महाराज म्हणतात, म्हणजे लोक बघत असतील ना की आता हा माणूस काय करतो, नाही माझ्या वडिलांना अटक झाली असल्यामुळे आपण आता स्वराज्याचा कारभार गुंडाळून ठेवू. सोपा आणि कन्व्हिनियंट मार्ग आहे. काही चूक म्हणजे लोकांनी तोशीच पण दिली नसती. पण इथं आउटस्टँडिंग लिडरशिप कशाला म्हणतात? तुमचं ध्येय तुमच्या बाकी वैयक्तिक स्वार्थापेक्षा वरचं असलं पाहिजे. हा विचार महाराज रुजवतात आणि वडील कैदेत असून सुद्धा प्रतिकार उभा करतात. पहिलं युद्ध लढतात. ती युद्ध खूप स्ट्रॅटेजाइज चांगलं करतात आणि ते जिंकतात. आता ज्यावेळी आपल्याला पुढे जाऊन काय 30-40 वर्षानंतर असं दिसतं की आधी लगीन कोंढाण्याचं असं म्हणत रायबाचं आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून लढणारे तानाजीराव खडे उभी कशी राहू शकतात? कारण त्या 18 वर्षाच्या तरुणाला, नेतृत्वाला त्यांनी पाहिलेलं आहे की आपल्या वडिलांच्या जीविताला धोका असताना सुद्धा त्यांनी स्वराज्याला प्राधान्य दिलंय. आपोआपच अशा विचारातून मग जे अनुयायी तयार होतात ते मग मुलाबिलाचं लग्नाचा विचार नाही करत. सो 18 वर्षाचे शिवराय आपल्याला सांगतात ध्येय मोठं ठेवा आणि ते तुमच्या वैयक्तिक गोष्टींच्या पलीकडे असायला नको. तुम्ही कॉन्टेम्पररी लर्निंग बघायला गेलं तर अगदी तुम्ही आम्ही सुद्धा आपली ध्येय कशी असतात की ओके मला 2 BHK, तुम्हाला 3 BHK पाहिजे, मला माझा व्यवसाय 10 पट करायचा आहे. सगळे भौतिक वैयक्तिक गोष्टींची अटॅच्ड असतात आपली सगळीच ध्येय. महाराज आपल्याला काय शिकवतात, शिवचरित्र आपल्याला हे अगदी 18 वर्षाचं तरुण काय शिकवतोय की त्याच्या पलीकडे बियॉन्ड दॅट विचार करा. मोठं ध्येय ठेवा. बाकी वाहन चांगलं मिळणार आहे का तुम्हाला, तर ते आपोआप ते कॉन्सिक्वेन्स ऑफ युअर बिगर ड्रीम असूच शकतं. महाराजांचा पण राज्याभिषेक झाला, त्यांना पण किती मोठे अनुयायी मिळाले, त्यांचं नाव आज किती होते. हे नाव व्हावं म्हणून काम नाही केलं त्यांनी. त्यांचं ध्येय मोठं आहे, बाकी सगळ्या गोष्टी कॉन्सिक्वेन्शियल आहेत. हे आपल्याला शिवराय शिकवतो. तुम्ही बरोबर म्हणजे आता 18व्या वर्षी एखादा मुलगा काय विचार करतो किंवा मला या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय, दुसरे काही मुलं आहेत ते व्यसनाच्या आधारे जातात. नाही, आणि मुळात ना 18 वर्षाच्या मुलाला आत्ता समजा असं वाटत असेल की मला एखाद्या कॉलेजमध्ये ते शॉर्ट टर्म ध्येय आहे, विच इज नॉट बॅड. त्याचे UPSC करायचंय, UPSC करून मला काय करायचंय असा विचार ज्यावेळी मुलं करतात, शिवचरित्र त्यांना काय सांगतं की मला राष्ट्रसेवा करायची आहे आणि ती मी कमाल कॉन्ट्रीब्युशन करणार आहे, हे ध्येय असलं पाहिजे. आणि त्याच्या टप्प्यावरची पायरी असली पाहिजे UPSC. राईट. हो. सो मला ट्रॅफिक मध्ये जायचंय, ट्रॅफिक पोलीस मध्ये जायचंय का तिथे पैसा खूप मिळतो, असे ध्येय नका ठेवू. दिस विल नॉट टेक यू एनिवेअर. शिवराय 18 वर्षाचे शिवराय ज्यावेळी वडिलांच्या जीविताचा धोका बाजूला ठेवून स्वराज्य प्रस्थापनेला प्राधान्य देतात, त्यावेळी ते आपल्याला सांगतात की तुमचं गोल हे मोठं असलं पाहिजे, तुमचं ध्येय हे मोठं असलं पाहिजे. बरोबर. चला तर आता पुढच्या दशेकडे वळूयात. बरोबर. आता शिवराय झाले 26 वर्षाचे आणि जावळीचं जे विलिनीकरण केलं तो प्रसंग आपल्याला काय शिकवतो ह्याच्याबद्दल उहापोह करूयात. जावळीचं विलिनीकरणामध्ये शिवछत्रपती आपल्याला सांगतात की तुमच्या पुढे काय आहे त्यापेक्षा जास्त तुम्ही जे पुढे आहे त्यात काय पाहता हे महत्वाचं आहे. अच्छा. अनेकदा म्हणजे जावळीचा आपण ऐतिहासिक संदर्भात समजून घेऊयात.
पुरंदरच्या युद्धानंतर 4-5-6 वर्ष झालेली आहेत, शांतता, ज्याच्यामध्ये कुठलंही खटपट नाहीये, युद्ध नाहीये. महाराजांनी प्रशासनावर भर दिलाय आणि ते तसंच नाही राहू शकत. म्हणजे थोडासा सुद्धा माझा 4-5 दुर्ग घेऊन मी तेवढ्यावरती करतोय असं नाही. आपल्याला प्रसार तर करायचाच आहे, मोठा तर करायचाच आहे, विस्तार करायचा आहे. एका माणसापुढे विस्तार करायचं म्हटल्यावर किती दिशा आहेत, तर सगळ्या वरती आणि खाली सोडलं तर 8-9 दिशा त्यांच्याकडे आहेत की ज्याच्यावरती आपण काय नगर साईडला जाऊ शकत होतो, खाली सोलापूर साईडला जाऊ शकत होतो, कुठेही जाऊ शकत होतो. महाराज जावळी निवडतात, त्यांच्या पुढे सगळ्या दिशा आहेत पण ते जावळी निवडतात. त्याच्या मागचा डीपर थॉट हा आहे की वाढत्या प्रशासनासाठी, व्यवस्थापनासाठी तुम्हाला पैसे लागणार आहेत आणि शेतकऱ्यांवरती जर तुम्ही कर वाढवत राहिला तर ते आधीच पिचकलेत, त्यांना अजून वाढवून उपयोग नाही, जस्ट बिकॉज तुमच्या व्यवस्थापनाला पैसे लागतात. मग अर्थनिर्मितीसाठी वेगवेगळी माध्यमं निर्माण करणं गरजेचं आहे. जावळीमधून अनेक घाटावरचे व्यापारी मार्ग जायचे, प्लस जावळीवरती आधिपत्य जमवलं तर आपण समुद्रापर्यंत पोहोचणार होतो. मग समुद्रावरती आपल्याला पुढचं आपला विस्तार करता येऊ शकणार होता. म्हणून जावळी निवडली जाते. एक अख्खं राजवंश आहे मोऱ्यांचा, त्याचा निपात केला जातो मर्सिलेसली. सो समोर 10 दिशा असताना जावळीच का? 26 वर्षाचे शिवराय तुम्हाला सांगतात तुमच्या समोर बऱ्याच गोष्टी वाढवून ठेवल्या असतील, पण त्यात तुम्ही काय पाहता? महाराजांना जावळीत दिसलं ते नवीन अर्थनिर्मितीचं माध्यम, समुद्रावरचं पुढचा विस्तार, हे सगळं 26 वर्षाचा तरुण पाहू शकला. महाराज आपल्याला हे शिकवतात. तर आताच 26 वय म्हणजे आता जनरली ह्या वयामध्ये आताची पिढी काय विचार करतात म्हणजे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आता जसंच युट्यूबवर म्हणा किंवा इंस्टाग्रामवर म्हणा रील्स बघणं किंवा स्क्रोलिंग करणं. आताच हल्ली काल का परवाची गोष्ट होती, इंडियाज गॉट टॅलेंट जे की आता फेमस होत चालले, ते असे विचित्र अपशब्द वापरून कॉमेडी करणं, तर हे लोकांना खूप आवडतं सध्याच्या युगात. आणि आता 26 वय म्हणजे तेच डेटिंग करणं, हे असले प्रकार खूप वाढत चालले. तर अशा वयामध्ये महाराजांकडून आपण काय शिकलं पाहिजे? बरोबर. ह्या दशेत महाराज म्हणजे आता आपण जर कॉन्टेम्पररी बघितलं की 26 वर्षाचा तरुण शक्यतो ग्रॅज्युएशन झालेला असतं आणि ना आजच्या तरुणामध्ये ना मला कितीचं पॅकेज मिळतं परत एकदा हा विचार होतो. किंवा जो जॉब प्रोफाईल आहे, तर जॉब प्रोफाईल लेट्स से काय व्हिडिओग्राफिक्स किंवा व्हिडिओ एडिटिंग किंवा सॉफ्टवेअर IT एक मध्ये काम करताय तुम्ही. मुलं पुढचा विचार न करता फक्त आत्ताचं पॅकेज बघून जॉईन करतात. मला 20% राईज मिळेल की मी अजून एक उडी मारतो. हे जे आहे त्यापेक्षा शिवचरित्र आपल्याला काय सांगतं की तुम्हाला मिळालेल्या संधीमधून तुम्हाला पुढे काय साधता येणार आहे. मी आज एका टेक्नॉलॉजीवरती काम करतो, त्याच्यावरती 4 वर्ष काम केल्यानंतर मी खरोखर व्हॅल्युएबल ऍसेट बनू शकणार आहे का, हा विचार होत नाही. जावळी घेतली की 4पट स्वराज्य वाढलंय की, पण मुद्दा स्वराज्याचा फक्त विस्तार करणं हा नाहीये, लॉंग टर्म विचार करून ठेवलाय. समोर माध्यम, जॉब ऑफर्स 15 आहेत, कोणती जॉब ऑफर मला जास्त पैसे देते हा विचार न करता कोणत्या जॉबमध्ये मला माझ्या या वयात एक्सप्लोर करायला जास्त संध्या मिळणार आहेत, मला माझा व्यक्तिमत्व विकास कुठे करता येणार, अगदी पर्सनल आहे हा विचार. तो विचार पण महाराज जास्त शुद्ध, जास्त वैज्ञानिक पद्धतीने कसा करायला पाहिजे ते शिकवतात. चला तर मग आता पुढच्या दशेकडे वळूयात. बरोबर. आता वयात थोडा फरक नाहीये, कारण की महाराजांनी आचाड गोष्ट त्याच वयात केली. 26 वर्षाचे शिवराय नौदलाची प्रस्थापना, इन्सेप्शन ऑफ नेव्ही जी करतात महाराज, आता सुद्धा फादर ऑफ नेव्ही म्हटलं जातं महाराजांना. त्यांनी तसं करणं आज आपल्याला काय शिकवतं, तर आमचं असं एक्सप्लेनेशन आहे त्याच्याबद्दलचं किंवा आमचं असं निचोड आहे म्हणता येईल त्याच्याबद्दलचा की चौकट सोडून नाही, ती लांघून विचार करा. नॉट ओनली थिंक आउटसाइड द बॉक्स खूप पॉप्युलर टर्म आहे. शिवछत्रपती यातून आपल्याला सांगतात डोंट ओनली थिंक आउटसाइड द बॉक्स बट थिंक आउटसाइड द रूम वेअर बॉक्स इज बीन केप्ट. सो नौदल, परत एकदा आपण ऐतिहासिक संदर्भ बघूया काय परिस्थिती आहे. लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे की महाराजांपेक्षा 40 पट मोठे मुघल आहेत आता. जी दशा आत्ता आहे, महाराज 26 वर्षाचे आहेत, त्यांना सुद्धा कधीही स्वतःचं नौदल असावं असं वाटलेलं नाहीये. आदिलशाहीला कधीही कुठल्याही एतद्देशीय बाहेर आलेल्या कुणालाच स्वतःचं नौदल असायची इच्छा नाहीये. ह्यांची लोक हजला पाठवली जायची त्या काळात सुद्धा. ते हजला कसे जायचे, तर इंग्रजांकडनं पैसे इंग्रजांना देऊन बाहेर पडायचे. सो त्यांना नौदलाची गरज होती का, तर गरज होती, पण इझी वे आउट करून त्यांनी
विषय सोडला होता. बरं, एतदेशीय लोकांची अडचण काय आहे की आपल्याला अगदी संस्कार काय सांगतात किंवा लिहून काय ठेवलंय मोठ्या लोकांनी की समुद्रबंदी आहे. समुद्र सोडून लांघून पार करणं ह्याच्यावरती त्या काळात काही कारणामुळे बंदी होती. किंवा मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा अगदी टिळकांपासून सगळ्यांना इंग्लंडला जाऊन बॅरिस्ट्री केल्याबद्दल प्रायश्चित्त घ्यायला लागले इथे येऊन. सो आपल्याकडे समुद्रबंदी इथपर्यंत आहे. आणि शिवछत्रपती त्या काळात फक्त कुणी नौदल उभा केलं नाहीये म्हणून आपण नको करायला असा नाही विचार करत. शिवराय स्वतःचं नौदल उभा करतात. त्याच्याही आधी महाराज मर्चंट नेव्हीमध्ये हातपाय पसरलेत महाराजांनी. इंग्रजांकडनं बोटी भाड्याने घेऊन त्या देशावरचा माल लोड करून इराणला विकतायत महाराज. सो फक्त कुणीही अवलंबलेला नाहीये म्हणून मग कशाला त्या वाटेल जायचं असा विचार न करता अवलंबला हा मार्ग तर काय होईल, त्याचा फायदा तोटा काय ह्याचा व्यवस्थित विचार करून मग महाराज म्हणतात की नाही मी नौदल प्रस्थापित करणार आणि ते यशस्वी होतात. सो आत्ताच्या घडीला महाराज आपल्याला सांगतायत की फक्त चौकट लांघून नाही ती तोडून पार सोडून द्या चौकटीचा विचारच नका करू. थिंक आउटसाइड द बॉक्स, नॉट ओनली आउटसाइड द बॉक्स, थिंक आउटसाइड द रूम वेअर द बॉक्स इज केप्ट. सो हे आपल्याला महाराज आपले 26 वर्षाचे असताना शिकवतात. अरे बापरे, म्हणजे नेव्ही म्हणजे आताच ह्या पिढीत मध्ये समजा लेतले विचार काय केला जातो किंवा मी नेव्ही मध्ये जॉब करेल, पण स्वतःच एवढं मोठं एस्टॅब्लिश करणं जे की आधी कोणीच केलं नव्हतं, हे करायला खूप कौशल्य लागतं मी म्हणून. अगदी. आता मग हेच पुन्हा एकदा म्हणजे 26 वर्षाच्या तरुणांनी काय घ्यावं यातनं, शिवचरित्रातनं काय शिकायला हवं की ठीक आहे मला एखादा जॉब मिळाला, तो धपाक थपाक तेच काम करत राहण्याऐवजी मी यात व्हॅल्यू ऍड कशी करेन. मी लेट्स से व्हिडिओ एडिटर आहे, मी व्हिडिओ एडिटर आहे तर मला ग्राफिक्स यायलाच नको. मला माझ्याकडे पेड सॉफ्टवेअर आहे एक, तर मी जे फ्री सॉफ्टवेअर देत आहेत त्यांच्या कुठले फीचर्स अजून समजून घेऊन माझंच काम अजून एलिव्हेट करू शकतो का. माझ्या बॉसने मला सांगितलेलं नाहीये, पण कॅन आय डू इट ऑन माय ओन. मला चान्सेस आहेत की माझ्या कंपनीचे ऑफिसेस जर्मनीमध्ये आहेत तर मी आज जर्मन कोर्स लावून घेऊ का. फक्त कुठलाही सॉफ्टवेअर डेव्हलपर हा जर्मन वेगळा शिकत नाही, मग मी कशाला शिकायला पाहिजे हा विचार नाही करायचा. शिवचरित्र काय सांगतं, गरज पडू शकते का, वित्त उभारायचंय का, तर मग नौदल हवं. ज्याचं आरमार त्याचा समुद्र किनारपट्टीवर प्रस्थापित करायचंय आपलं आधिपत्य, तर मग आपल्याला आपलं नौदल पाहिजे. एक्झॅक्टली तसा विचार आज आपण कसा करू शकतो. प्रत्येकाच्या पुढे हे आव्हान असू शकतं. किराणा मालाचं दुकान चालवत आहे तर मग आत आल्यानंतर मी एक्सपिरियन्स वेगळा कसा देईन. अच्छा, हा इतकं सोपं आहे. म्हणजे इट्स नॉट दॅट की तुम्हाला शिवछत्रपती बनायचंय. युगप्रवर्तक होते, युगानंतर एखादा माणूस असा जन्मतो, ते आपल्या मातीत जन्मलेत. त्यांचं शिवचरित्र आपल्याला ओरडून गोष्टी शिकवतंय. आपण डोळे उघडून ते शिकणं गरजेचं आहे. बरोबर. सो तुम्ही कुठेही असाल, काहीही करत असाल, महाराजांच्या आयुष्यातनं वेगवेगळ्या प्रसंगातनं तुम्हाला खरोखर आपल्या जीवनात राबवता येतील असे धडे घेता येतात. म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये असो आपण महाराजांचे व्हॅल्यूज कसे त्यात ऍड करू शकतो. अगदी त्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. येस, ग्रेट. चला तर आता पुढच्या दशेकडे वळूयात. येस, पुढची दशेत आता महाराज 29 वर्षाचे झालेत. 29 बरोबर. 29 वर्षात महाराजांनी साधलेलं भन्नाड गोष्ट म्हणजे अर्थात अफजल एन्काउंटर. अफजलाला महाराज संपवतायत. त्यावेळी महाराजांचं वय 29 आहे. 29. आपण चित्र दाखवायचा प्रयत्न करू. मावळांनी महाराजांच्या वेगवेगळ्या दशेत चित्र बनवलेली आहेत, आजपर्यंत जे कोणीच केलं नाही. सो आपण या पॉडकास्टमध्ये चित्र दाखवायचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा शिवछत्रपती म्हटल्यानंतर अतिशय अगदी ऐतिहासिक चित्र सुद्धा खूप पोक्त, खूप 40, 45, 50 वर्षाच्या महाराजांची दाखवली जातात. महाराज किती कवळे आहेत अफजलाला संपवताना, हे कदाचित हे चित्र पाहून लोकांना लक्षात येईल. सो 29 वर्षाचे असताना महाराजांनी अफजलवध करून आपल्याला आता आपल्या अंगावर कोणी अफजल येणार नाहीये. मग आपण या कृतीतनं काय शिकायला पाहिजे. तर आम्ही त्याच्यातनं जे आम्ही निष्कर्ष काढलाय तो असा आहे, अफजलवध या घटनेतून महाराज शिकवतात तुम्हाला की नेतृत्वाचं सगळ्यात मोठं लक्षण असतं ते म्हणजे स्वतःची कृती. लिडिंग फ्रॉम द फ्रंट. खूप सोपं होतं ना. अफजल वधाबद्दल आपण फार उहापोह नको करायला, पण अशी पॉसिबिलिटी चेक करा. कशाला जीव धोक्यात घालायचा. सगळं मंत्रिमंडळ म्हणते की नको महाराज तो माणूस वाईट आहे, तो दगा करेल, तुम्ही तुमच्या जीवाची रिस्क नका घेऊत. पाठवला असता तो त्या एखादा सिमिलर दाढी म्हणून. त्या काळात काय आधार कार्ड नाही येत की कोण कसं दिसतं माहितीये, ओळख करून द्यावी लागली. म्हणजे अफजलाला माहित नाही महाराज कसे दिसतात. पाठवला असता एखादा तत्सम दिसणारा माणूस. कशाला रिस्क घ्यायची. सोपं आहे ना. एवढी मोठी रिस्क घेऊन त्याला सामोरं जायचं
म्हणजे काही वेळा तुम्हाला नेतृत्व, तुमच्याकडे जेव्हा नेतृत्व असतं, तुमच्या हातात जेव्हा दुरा असते, बसून आदेश सोडणं हे सोपं असतं. पण व्हेन यू लीड फ्रॉम द फ्रंट, तुम्ही ज्यावेळी स्वतःच्या कृतीतून दाखवता की अचाट गोष्ट मी फक्त तुम्हाला नाही सांगत ते करा म्हणून, मी स्वतः पण ते करण्याची धमक ठेवतो. अफजल वधानंतर खूप कमी लोकांना हे लक्षात येतं की संताजी घोरपडे, धनाजी जाधव ही सगळी मंडळी जी आली आहेत ही अफजल वधात महाराजांच्या प्रतापाचं ऐकून स्वराज्यात जॉईन झाली आहेत, ज्यांनी पुढे पिढ्या घडवल्यात. म्हणजे शिवछत्रपतींच्या नंतर, संभाजीराजांच्या नंतर औरंगजेबाविरुद्ध लढताना ताराराणींबरोबर हे जे आपले सरसेनापती 2 भन्नाट लढले, वेळ लावलं होतं औरंगजेबाला ज्यांनी, ही माणसं शिवछत्रपतींनी अफजलाला संपवल्यानंतर स्वराज्यात येण्यासाठी प्रेरित होतात की अरे हा माणूस आहे राव. 40,000चं सैन्याला 3 भागात वेगवेगळं केलं, स्ट्रॅटेजिक युद्ध, मंत्र युद्ध ज्याला म्हणतात, वर्ड ऑफ वॉर्स करून. किती 29 वय आहे, एवढी मोठी गोष्ट तुम्ही साधू शकता. तुमच्यात करेज असलं पाहिजे, नेतृत्व आहे तुझ्याकडे, तर मग लीड फ्रॉम द फ्रंट, ते महाराज शिकवतात. ग्रेट. तर लीड म्हणजे आता प्रत्येक कंपनीमध्ये टीम लीडर असतातच, बरोबर, पण ते जनरली काय काय असे असतात की बाबा ते स्वतःवर अंगलट येऊ नये म्हणून वेगवेगळ्या लोकांवर ते ब्लेम ढकलत असतात. तर आता ब्लेम गेम खूप चालू आहे. येस. तर महाराज काय शिकवतात यात? बरोबर, डेलिगेशन ज्याच्या मागे लपलं जातं, नेतृत्वाली कामं करून घ्यायची असतात, हे बरोबर आहे. पण ऍट टाइम्स म्हणजे महाराजांनी सगळ्याच गोष्टी स्वतः केल्यात का? म्हणजे तो शामियाना महाराजांनी उभा केला का? नाही. प्रतापगड महाराजांनी बांधला का? इन्स्ट्रक्शन दिल्या, बांधून घेतला, इन्स्ट्रक्शन दिला, शामियाना उभा राहिला. पण काही प्रसंग मात्र असे आहेत की जिथं नेतृत्वाशिवाय पर्याय नाहीये. नेतृत्वाने डेलिगेशन करायला पाहिजे, पण आजची पिढी जी दिसते ना, ती डेलिगेशन करण्याच्या नावाखाली स्किन सेव्हिंग करतात. बरोबर. चिटकू द्यायचं नाही अंगाला. काही अवघड मेल आहे का, तू कंपोज करून तू पाठव. इथं महाराजांनी अंगाला चिटकू देत नाही, अंगाला लागू देत नाही का? तर उद्या निगेटिव्ह झालं तर काही. रिस्क घेतल्याशिवाय तुमची प्रगती होऊ शकत नाही. महाराज अफजल वधाच्या वेळी स्वतः त्याला सामोरं जाऊन आपल्याला एक्झॅक्टली हेच सांगतात की तुम्ही जॉब लागलाय 26-27 वर्षी, 29पर्यंत यू आर मॅच्युअर इनफ टू टेक रिस्पॉन्सिबिलिटीज ऑन युअर ओन. सो शिवचरित्र तरुणांना अशा प्रकारे आता सुद्धा प्रकाश दाखवू शकतो. अरे वा. म्हणजे अफजल वध हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण 29व्या वयी त्यांनी हे केलं. किती कवळं असताना केलं. तुम्हीही करू शकता. जस्ट नीड टू फॉलो शिवाजी महाराज. नॉट ओनली मिरवणं, थोडंसं शिवचरित्र आज जिरवलं तर हे होऊ शकतं. तुम्ही आता जसं पॉइंट काढला मिरवणं, तर आता म्हणजे शिवजयंती आली की मग लोक जास्त करून महाराज आपण कसे मिरवावे याच्यावर लक्ष देतात. बरोबर. येस. त्याच्यात सुद्धा खूप आता तुम्ही असं बघितलं तर छावा चित्रपट बद्दलची बरोबर कॉन्ट्रोवर्सी चालली आहे. किती खेदजनक आहे ना, एखाद्या मेकर्सनी अशी कल्पना केली की एक सांस्कृतिक आनंद दाखवायचा, शौर्य दाखवायचा खेळ आहे, तर तो खेळताना माझे राजे खेळले असतील का? हा कल्पना विलास अतिशय सुंदर आहे, माझं वैयक्तिक मत आहे, आणि त्यात काही फार ऑफेंड होण्यासारखं नाही. ऍट द सेम टाइम एक दंतकथा जी लिहिली गेली होती संभाजी महाराजांबद्दल की बेसिकली तो सिंह फाडला असं दाखवतात, सिंहाचा जबडा ओढतात, तर त्या जॉमध्ये ताकद असते, एवढं एक माणूस नाही करू शकत. हे जे ओव्हर ग्लोरिफिकेशन केलं जातं, तर त्याच्याबद्दल थोडंसं समाजात ज्ञान असलं पाहिजे की माझे राजे किती वीर होते, तर अरे सिंह फाडायचे, असली ताकद होते. आपण हे सांगताना जास्त प्रभावीपणे पोहोचण्यासाठी करतो. सो काही अशा गोष्टी सांगितल्या पाहिजेत की ओके, हे जसं धूम्रपान मद्यपान हानिकारक आहे तसं हे पण आलं पाहिजे कुठेतरी, मला वाटतं काहीतरी की, किंवा प्रेक्षकांनी सुद्धेपणे हे असं बघताना लहान मुलांच्या मनावर होणारे हे बघा तुम्ही. तर तुम्ही असा नका विचार करू की संभाजी महाराज सिंह फाडत फिरत होते. तुम्ही विचार करा त्यांनी कोणत्या गोष्टी अंगावर घेतल्यात आणि त्या फिजिकली किंवा चित्रात चांगलं दिसतं म्हणून सिंह फाडण्यापेक्षा कितीतरी पटीने उंच आहेत. आपली माध्यमं ही कमाल प्रभावी आहेत. चरित्रातनं, ह्या महानायकांच्या चरित्रातनं काय घ्यायला पाहिजे किंवा समोरच्या पिढीला काय दिलं पाहिजे, तर ह्या व्हॅल्युएबल गोष्टी जास्त आहेत रॅदर दॅन करमणूक किंवा प्रेरणा, वाह मस्त मजा आली किंवा जय जयकार करण्यासाठी चांगल्या आहेत गोष्टी. पण ह्या महानायकांच्या आयुष्यातनं काय शिकायला पाहिजे, तर ते फार गरजेचं आहे. आणि ते हरवलं ना तर मग महापुरुषांना साजरा करण्यात आपण आपला वेळ घालू, त्यांचं अनुकरण करण्याची प्रेरणा संपून जाईल कुठेतरी.
ग्रेट. तर Yes. कारण आता म्हणजे याच्यावर तुम्ही म्हणजे बोलू इच्छितात का नाही, पण मी तरी एक क्वेश्चन करतो. आता गाडींवर पण महाराजांची चित्र वगैरे लावतात, हो. तरी म्हणजे त्यांचा उद्देश, तुम्ही जसं मागच्या इंटरव्ह्यू मध्ये म्हणले, त्यांचा उद्देश चांगला असतो, Yes. पण त्याला नीट काळजी घेतली पाहिजे. ऍब्सोल्युटली. आणि ना मिरवण्याचे लोकांनी असं नको समजायला की चित्रपट बनवण्याच्या विरुद्ध आहे मी, किंवा माझं स्वतःच मत आहे की मिरवणं चुकीचं आहे, की नाही डीजे वॉल पुढे नाचणं. अरे साजरा करण्यासारखं मजा नाही. साजरा म्हणजे त्या छान छान मराठी महाराजांवरची जी गाणी आहेत किंवा कविभूषणांची कवनं आहेत, घसा फाटेपर्यंत ओरडलं पाहिजे. आपल्याकडे होऊन गेलेत राव स्टिकर, मी तर म्हणतो सगळीकडे महाराज पाहिजेत. एव्हरीथिंग शुड बी देअर. महाराजांच्या रिलेटेड सगळं पाहिजे. मला अजिबात या गोष्टीचा विरोध नाही. बस स्टँड, रेल्वे स्टेशन, बस सगळं महाराजांच्या नावाने असायला पाहिजे का? असायला पाहिजे. त्या माणसाला आपण जितकं मिरवू, जितकं साजरा करू, तितकं कमीच आहे. वी आर सो लकी टू हॅव हिम. पण तेवढंच नाही केलं पाहिजे. मुद्दा हा आहे की तेवढंच म्हणजे तेच फक्त वेगवेगळी कोष्टकं लावून तेच करत राहणं इज रॉंग. बरोबर. यू शुड ड्रॉ इन्स्पिरेशन फ्रॉम दिस गाईज. हे खरंच वैश्विक चारित्र्याचे महानायक आहेत शिवछत्रपती. तुम्ही फक्त मिरवत राहिलात ना, तर मग तो खूप इनजस्टिस होईल त्या व्यक्तिमत्वावर. बरोबर. इंग्रजांच्या त्या काळातल्या डायरीज मध्ये लिहिले की हा माणूस इथे जन्मला म्हणून तो आमच्याकडे जन्मला असता तर आमचं आधिपत्य कधी संपलंच नसतं जगावरच. इतका त्या माणसाचा उल्लेख अभ्यासपूर्वक केल्यानंतर लोकांनी बोललेले. हो. सो आपला पण या पॉडकास्ट मधून किंवा मावळाची पण बरीच माध्यमं जी आहेत त्यात सुद्धा हाच प्रयत्न आहे की शिवछत्रपती फक्त मिरवण्यासाठी नाही, ते खोलात जिरवण्यासाठी, रुजवण्यासाठी अशी माध्यमं असतात. त्यांचे व्हॅल्यूज आपल्या दैनंदिन जीवनात अंमलात आणण्यासाठी. अगदी. येस. चला तर आता पुढच्या दशेकडे वळूया. येस. वय वर्ष 30 आपण बघूयात. महाराज 30 वर्षाचे झालेत आणि सगळ्यात मोठा पेपर दिलाय अफजलवधाचा. त्यानंतर नॉर्मली सेलिब्रेशन करतात. महाराजांनी नंतर ज्या मोहिमा काढल्यात, अफजलाला संपवल्यानंतर इमिजिएट नेक्स्ट डे महाराज पन्हाळगडवाल्या मोहिमेवर जातात आणि 20-21 पोस्ट जिंकत पहिल्यांदाच महालक्ष्मी मंदिर स्वराज्यात आणतात. पुढे जाऊन ना मिरजेवरनं महाराजांनी माघार घेतली. पन्हाळगडावर वेढ्यात अडकलेत. हो. या सगळ्या मोहिमेनंतर थांबून ते धगधगता जो विजय रथ होता आपला, तो माघार घेतात ते आणि पन्हाळगडावर अडकून राहतात. 5-6 महिने वेढ्यात अडकतात. 5-6 महिने. हो. सो या प्रसंगातनं, या ऐतिहासिक मोहिमेतनं किंवा स्ट्रॅटेजाइज जे केलंय महाराजांनी, पुढे पण गेलेत, मागे पण आलेत. यातून असं दिसून येतं आपण काय शिकायला पाहिजे, तर नेतृत्वाच्या ठायी आत्मविश्वास असायला हवा, फाजील आत्मविश्वास नव्हे. समजून घ्यायचा प्रयत्न करूयात की काय काय घडलंय. अफजल संपवला तो शॉकच होता सगळ्यांसाठीच. महाराज पन्हाळगडावरती येतात. पन्हाळगडवरती परत अजून ती जी हारून गेलेली माणसं आहेत, ती माणसं परत कोल्हापूरचं युद्ध घडतं. रुस्तमे जमाला हरवतात. आपण 5,000च्या सैन्य संख्येने 10,000 लोकांवर ओपन वॉरफेअर मध्ये लढलोय, ग्राउंडवर लढलोय. लपून हल्ले केले वगैरे नाही, ग्राउंडवरती हल्ला केलाय व्यवस्थित आणि त्यांना हरवलंय. पुढे जात आहेत महाराज मिरजेपर्यंत. मिरजेच्या दुर्गाला वेढा दिलाय महाराजांनी. म्हणजे किती स्वराज्य स्ट्रेच करायचं, ह्यांचा एक लीडर गेलाय. तर आता माझ्यात इतका आत्मविश्वास आहे, माझ्या सहकाऱ्यांमध्ये इतका आत्मविश्वास आहे की आपण 40,000 10,000 हरवलं, 10,000 5,000 हरवलं आणि आता आपण मागं नाही बघायचं, आता आपण लढत राहायचंय. बरोबर ना? एक झिंग येते विजयाची. ती झिंग घेऊन माणसं जातायत, लढतायत. मिरजेला वेढा देऊन बसलेत. सिद्धी जोहर येतोय 60-65 सैन्य घेऊन. किती सोपं होतं. त्याच विजयाच्या धुंदीमध्ये त्याच्याशी पण लढले असते. सोपं होतं ना. पण चान्सेस वेर वी वुड हॅव डिफिटेड. एवढ्या मोठ्या ताकदीशी लढायची आपली त्यावेळेस ताकद नव्हती. त्यावेळेस नेतृत्वाच्या ठाई आत्मविश्वास आहे मिरजेपर्यंत जाण्याचा, पण तो फाजील नाहीये. प्रसंगाचं भान ठेवून शिवराय मागे येतात. पन्हाळगडावर पर्यंत येतात. तो सिद्धीजोहर पाठलाग करतोय महाराजांचा. महाराज पन्हाळगडावरच थांबतायत. पन्हाळगडावर वेढ्यात अडकून घेतात. अजून इकडे का नाही येत, का ते इकडे शाहिस्तेखान येऊन थांबलाय. सो स्वतःला अडकून घेतलं. पन्हाळगडावरती वेढा पडू दिला. 2 शत्रूच्या कचाट्यात सापडून आधी शहाजीराजांकडनं जो स्वराज्याचा पहिला प्रयत्न होता तो फेल गेलाय. का तर मुघल आणि आदिलशाही एकत्र येऊन निजामशाही बुडवायचा प्रसंग होता तो वडिलांच्याकडून झालेली चूक महाराज रिपीट नाही करत आहेत. त्यांच्या ठाई कमालीचा आत्मविश्वास आहे. कल्पना करणं फार अवघड आहे की तोपर्यंत एवढा मोठा विजय नाही अफजलवधा एवढा, त्यानंतर विजयाची सिरीज आहे. पण म्हणून
अंध नाही झालेले, ओव्हर कॉन्फिडन्स नाही. ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये, फाजील आत्मविश्वास नाही. परत आले, माघार घेतली, पन्हाळगडावर शांतपणे थांबलेत 5-6 महिने. महाराजांचं हे वागणं आपल्याला खूप मोलाचा संदेश देतं. आता 30 वय परत एकदा तुम्हाला प्रोफेशनल लाईफमध्ये कुठल्या कुठल्या कर्तृत्वामध्ये पॉझिटिव्ह बिंदू येतील का? ते येतील ना. मला काय शाळेत पहिला आलो, वर्गात पहिला आलो, एखादं बेस्ट एम्प्लॉई अवॉर्ड मिळालं, ती धुंदी जर डोक्यात जाऊ दिली आणि यू फॉरगेट अबाउट तुम्ही कशासाठी करता आहात, तुमचं मोठं ध्येय तुम्ही विसरलात, तर मग तुमचं अधपतन पण तितक्याच सहजासहज येऊ शकतं. शिवचरित्र आपल्याला ते शिकवतं. म्हणजे ऑल्सो समजा काही फेलियर आलं तर त्यात खचून न जाता परत बाउन्स बॅक ते पुढे परत फेल्युअरवाल्या गोष्टी पुढे. आता नॉर्मली ना तुम्ही स्वतःच्या पण करिअरकडे बघा, 29-30 वर्षापर्यंत ना फेल्युअर ऍक्सेस नाहीयेत. धक्के बसतात की अरे 12वी पर्यंत कष्ट होते, नंतर कष्ट नाही असं वाटलं होतं, पण ग्रॅज्युएशनच कष्ट, ग्रॅज्युएशन पर्यंत कष्ट आहे, मग आता जॉब मिळेल, पैसे कमवेल, मग कष्ट संपतील. तर तसं नसतं, ते नवीन नवीन आव्हानं येत राहतात. हे एक गोष्ट सोडली खडतरतेची, तर ओव्हरऑल फार मोठे सेटबॅक्स नाही बसत 30व्या वयापर्यंत. महाराजांना पण सेटबॅक नाही बसलेले, पण त्याहून जास्त म्हणजे सेटबॅक बसले आणि खचले तर गोष्ट वेगळी, पण आनंद अतिरेकाने किंवा विजयामुळे धुंद होऊन जी असाध्य गोष्ट आहे ती करायला अंगावर घ्यायची आणि फसायचं आणि मग मात्र त्यातनं उभरणं अवघड असतं. सो महाराज सांगतात की तुमच्यामध्ये विवेक असला पाहिजे. तुम्ही आनंदी आहात तर धुंद होऊन उपयोग नाही. आत्मविश्वास आहे, फाजील आत्मविश्वास नको, ग्राउंडेड राहिलं पाहिजे. ग्राउंडेड राहिलं पाहिजे. ग्रेट. तर आता पुढच्या दशेकडे वळूयात. आता महाराजांचं वय 31 आहे. 31 आहे. ऐतिहासिक प्रसंग आहे शाहिस्त्यावरचा हल्ला. शाहिस्ते खानावरती हल्ला. आणि काय 3-4 लाखाच्या गराड्यात 700-800 जणांनी आज जाऊन हल्ला केलाय महाराजांनी. त्यातून आपण आज घ्यायचा जो आम्ही निष्कर्ष काढलाय तो असा आहे की कधी कधी ना जोखीम उचलल्याशिवाय अलौकिक यश नाही साधता येत. आपण बोलूया त्याचा उहापोह करताना आम्ही जे समजून घ्यायचा प्रयत्न करतो किंवा लोकांनी शिवचरित्रातनं कशी प्रेरणा घ्यावी या प्रसंगातून ते सांगायचा प्रयत्न आपण असा करू शकतो की प्रसंगाचा उहापोह काय की बाबा 3-4 लाखाचं सैन्य आहे. या सैन्याशी आपण कुठल्याच हालतीत ग्राउंडवर लढू शकत नाही, जमिनीवर लढू शकत नाही. ऐकणाऱ्यांनी ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की शिवछत्रपतींच्या लाल महालात शाहिस्ते खान 3 वर्ष राहिलाय. सो 3 वर्ष राजधानी आपली राजगड आहे, तिथून जवळच असलेल्या पुण्यामध्ये तो वाट लावतोय, तो ही इज कॉझिंग हॅवॉक, म्हणजे तो जाळपोळ मारामारी, त्याच्या पोरींची लग्न तिथं करतोय, तो एन्जॉय करतोय तिथला स्टे पुण्यातला. अशा परिस्थितीत त्याला आव्हान देऊन डायरेक्ट लढणं शक्य नाही, त्याच्याशी युद्ध करणं शक्य नाही. तो नकोय आपल्याला, तो गेला पाहिजे, त्यात संपला पाहिजे, पण मार्गच नाहीये, काय करायचं. अशा वेळी जमलं असतं की हो, म्हणजे तुम्ही जर असं बघितलं पॉसिबिलिटीज की तो आपल्यावर हल्ला करत नाही ना, शाहिस्ते खान डायरेक्ट हल्ला करतच नव्हता, तो आपण काय करू शकतो, आपण इकडे पश्चिमेकडे वाढवलं असतं, बरोबर, कोकणात केलं असतं, अजून बळकट करत बसलो असतो. नाही, दुर्लक्ष केलं असतं. दुर्लक्ष केलं असतं, अंगावर घ्यायचं नाही. कशाला, मोरू दे, आपली लोक मरतात, मोरू दे, पण ते पुण्यात मरतात, आपण सुरक्षित आहोत. नाही, तो जायला तर हवा. मग त्याच्यासाठी जोखीम नाही उचलली तर ते शक्य नाहीये. लाल महालावरचा सर्जिकल स्ट्राईक दाखवतो की शिवछत्रपतींनी केवढी मोठी जोखीम पत्कारली आहे. तिथं जर सापडले गेले असते तर कल्पना नाही करू शकत आपण काय झालं असतं. आणि जर वैज्ञानिक दृष्ट्या बघितलं किंवा सायंटिफिकली कॅल्क्युलेट केलं की रिस्क काय आणि हे काय शक्यता जर पडताळल्या तर 3-4 लाखाच्या सैन्याच्या गराड्यामध्ये आत घुसून तुम्ही वार काढाल सुद्धा, यशस्वी बाहेर पडणं किती अवघड होतं. त्या सगळे पेटलेत, सगळ्यांना तोच माणूस पाहिजे, एक माणूस. तिथून तुम्हाला सुटून बाहेर पडायचंय, सगळी फोर्स तुमच्याकडे येतोय आणि ते भेदून तुम्हाला बाहेर पडायचंय. रिस्क कमाले, ऍट टाइम्स रिस्क घेतल्याशिवाय पर्याय नसतो. महाराजांनी ते दाखवलंय. 3 दिवसात गेला शाहिस्ते खान 3 बोटं गमवून. सो ऍट टाइम्स याचं जो कॉन्टेम्पररी लर्निंग आपण जे म्हणतोय, 31 वयापर्यंत ना कुठल्याही व्यवसायात किंवा कुठल्याही कामात एक स्थैर्य आलेलं असतं आणि स्टॅग्नन्सी यायला सुरुवात होते. तिथून पुढचा मार्ग तुमचा स्टॅग्नंट होत जातो इफ यू डोंट डू एनिथिंग एक्सेप्शनल. अलौकिक यश साधायचंय, तुम्हाला स्केलअप करायचं एखादा स्टार्टअप, तर एक 3-4-5-6-10 वर्ष तुम्ही एका लेवलपर्यंत चालाल.
एका पद्धतीचं काम करत राहाल. पण तुम्हाला एक्स्ट्रॉर्डनरी साधायचं असेल तर यू हॅव टू टेक रिस्क. तुम्हाला अकल्पनीय अशा गोष्टी आचरणात आणायला लागतात आणि त्या आणून आपण यश साधू शकतो हे शिवछत्रपती सांगतात. कम्फर्ट झोनच्या बाहेर यावं लागेल. अगदी कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन अशा गोष्टी करायला लागतात ज्याच्यात मेक ऑर ब्रेक होऊ शकतं, ज्याच्यात सर्वस्वाची रिस्क आहे, पण ती घ्यायला लागते. तुम्हाला अलौकिक यश साधायचंय तर जोखीम घेतल्याशिवाय पर्याय नाही. बरोबर. म्हणजे एक कोणत्या तरी म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये ऐकलं होतं की आपल्याला ज्याची भीती आहे ते पहिलं काम आपण सगळ्यात पहिलं केलं पाहिजे. बरोबर. आपण आपल्या फिअरकडे जायला पाहिजे, ना की त्यापासून फेस युअर फिअर. आणि त्याला एक दशा यायला लागते. ऐकणाऱ्यांनी महाराजांच्या चरित्रातनं चुकीचा पण अर्थ लावू शकतो की मला माहित नाही, मी कसलाही विचार न करता झोकून देऊन असं. महाराजांनी बाहेर यायचा मार्ग जितका लीलया डिझाईन केला होता, त्या मोहिमेला कोण कुठं येणार किंवा बहिर्जींनी ते पलिते बांधून दुसरीकडेच बैल पाठवले आणि मराठी तिकडे गेले, असं करून जे डायव्हर्जन क्रिएट केलं, हे सगळं वेल प्लॅन्ड असायला लागतं. जोखीम आहे म्हणजे अंध जोखीम नाहीये. परत एकदा सो ऐकणाऱ्यांनी बघणाऱ्यांनी असा विचार नाही करायला पाहिजे की ते कॅल्क्युलेटेड रिस्क शुड बी कॅल्क्युलेटेड रिस्क. येस, बरोबर. खूप मोठं प्रेरणादायक की आमचं ऑडियन्स जनरली तेवढ्याच एज रेंजचा आहे, 30 ते 40 एवढ्या एज रेंजचा आहे. तर हा एक खूप मोठा संदेश आहे आमच्या ऑडियन्ससाठी. येस. चला आता पुढच्या दशेकडे वळूयात. येस. या दशेत शिवछत्रपती आपले 34 वर्षांचे आहेत. सो 34व्या वर्षी महाराजांनी साधलेली एक अचाट मोहीम म्हणजे सुरतेवरचा छापा. बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघायला पाहिजे की सुरतेवरच्या छाप्यातून आपण काय शिकायला हवं. सो अनेकदा क्षमते इतकं करण्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं एखादी गोष्ट साधायला जे करावं लागेल ते करायचं. हे आपल्याला यातनं कळतं. कसं? ऐतिहासिक कॉन्टेक्स्ट, ऐतिहासिक संदर्भ असा आहे की शाहिस्तेखानाने लुटले 3 वर्ष. आपल्याकडं अर्थार्जनाचे वेगळे मार्ग नाहीयेत, अजून अर्थार्जन पाहिजे. ऑलरेडी लुटल्या गेलेल्या लोकांना अजून टॅक्स लावणं शक्य नाहीये. सो त्यावेळेस व्यवस्थापनासाठी पैसे पाहिजेत म्हणल्यानंतर कुठून मिळू शकतील याचा विचार करणं. सुरत हे त्या काळातलं दक्षिण आशियातलं सगळ्यात श्रीमंत शहर आहे. 22 देशातली लोक व्यापारी सुरतेत असायची वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार करायला. महाराजांना समजून घेणं गरजेचं आहे की सुरतेपर्यंतचा प्रवास हा स्वराज्यातून नाहीये. सुरत ही स्वराज्याच्या वेशीला नाहीये, तो पूर्ण मुघलांचा भाग आहे. आपलं स्वराज्य अजून लहान आहे. तुम्हाला सगळा मुघलांचा भाग क्रॉस करून जायचंय. मुघलांच्याच एका आधिपत्यात असलेल्या शहरावरती हल्ला करायचा आहे, त्यातल्या गोष्टी मिळवायच्यात आणि परत सुखरूप यायचंय. हे क्षमता काय आपली, व्यवस्थापन क्षमता आहे, आपली सैन्य क्षमता आहे, आपण काय युद्धतंत्र आपलं चांगलं आहे, आपल्यावरती शत्रू आला तर आपण हल्ले चांगले करतोय, इथपर्यंत क्षमता आहे. पण अनेकदा क्षमते एवढं करून नाही चालत. गरज पैसे मिळवणे ना, तर जे लागेल ते करावं लागतं. बरोबर. हे महाराज आपल्याला सुरतेच्या छाप्यावर शिकवत. तरी लोकांनी काय बोध घ्यावं, ऑडियन्सने काय बोध घ्यावं? परत येतात 34 वय अगदी कमाल वय असतं की ज्याच्यामध्ये ना एका लिमिट पर्यंत तुम्ही त्याच गोष्टी करून एक यशाची मिळवलेलं असतं आणि इथून पुढे तुमच्या सगळ्या मुवमेंट्स ठरतात की तुम्ही फक्त तुमचं बेस्ट देताय का गरज पडली तर येईल ते करायची तुमची तयारी आहे. फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यावं म्हटलं तर काय म्हणता येईल, लेट्स से की किराणा मालाचं दुकान, सगळ्यात सोपं, लोकांना सगळ्यात रेट करतील. किराणा मालाचं दुकान आहे, तुम्हाला दिसतंय की काय स्विगी झोमॅटो आलंय आणि आजकाल ते किराणा पण डिलिव्हर करतायत. तुमची क्षमता नाहीये, झेप्टो बिप्टो तुम्ही फेस नाही करू शकत. लोकल माणसाने काय करणं गरजेचं आहे अशा वेळी? 4 पोरं ठेवून स्वतः डिलिव्हर करतोय का? पर्सनली लोकांना जाऊन भेटतोय का? महाराजांचं चरित्र तुम्हाला हे सांगतं की बाबा गरज पडते, यू आर गुड, तुमचा सरफेस एरिया चांगला आहे, दुकानाचा फुटफॉल चांगला आहे, दुकानात लोक घेत आहेत, पण तुम्हाला जर पुढे जाऊन सुद्धा टिकून राहायचं असेल तर तुम्हाला तुमच्या दुकानाच्या बाहेर जाऊन जे आजपर्यंत केलं नाही असं करत फक्त तुमची सेल्फ कॅपेबिलिटी दुकानापुरती मर्यादित न ठेवता, काळाची गरज आहे तर मला माणसं डेप्युट करायला लागतील, कुरिअर बॉयज, माझी लोक किराणा घरघर पोहोचवतील, हे करू शकेल तो माणूस जर त्याने शिवचरित्रातनं योग्य प्रेरणा घेतली तर. सुरतेवरचा छापा आपल्याला एक्झॅक्टली हेच सांगतो. वाव, ग्रेट.
चला तर आता पुढच्या दशेकडे वळूयात. येस, ही प्रॉब्ली सगळ्यात भन्नाट दशा गोष्ट आणि शिकवण आहे शिवचरित्रातनं घ्यायला पाहिजे. आणि ही सगळ्यात विसर पडलेली शिकवण आहे किंवा ह्याचा विपर्यासच लोकांना शिवचरित्रातनं घ्यायला आवडतो. पुढची दशा आहे वयवर्ष 35व्या वर्षी महाराजांना स्वराज्यातली घडलेली ऐतिहासिक सगळ्यात वेदनादायी घटना म्हणजे पुरंदरचा तह. हो, मिर्झा जयसिंग येतो, लुटतो आणि संपूर्ण शरणागतीशिवाय पर्याय नाहीये. महाराज यातून आपल्याला शिकवतात काय की परिस्थितीजन्य माघार असेल पण ती पुनरुत्थानासाठी असेल तर ती ओके, ती ठीक आहे. मोडेन पण वाकणार नाही आमचा बाणा, असं जो फाजील गोष्ट तेवढी एकच गोष्ट घेऊन मिरवत राहायचं. परिस्थिती काय होती, जिजाऊ सिंहगडावर अडकल्यात, महाराज राजगडावर आहेत, त्याच्यावर हल्ले होत आहेत. एका सुब्यात एक माणूस पाठवलाय मिर्झा जयसिंगने फक्त जाळायला. महाराजांची प्रामाणिक माणसं शोधून कापली जात आहेत, मारली जात आहेत. पुरंदराला वेढा पडलाय, स्वतः मिर्झा जयसिंग त्या वेढ्यामध्ये सहभागी आहे. इतक्या बिकट परिस्थितीमध्ये महाराजांनी अनेक संदेश देऊन सुद्धा तो बोलायला तयार नाहीये मिर्झा जयसिंग. महाराज स्वतः चालत येतात त्याच्याकडे आणि म्हणतात प्रॉब्लेम काय. किती सोपं होतं कोकणात निघून जायचं राजगड सोडून, किती सोपं होतं की चला आता हे शेवट आहे आपला, आता हर हर महादेव म्हणू आणि जिंका किंवा मारा या ताकदीने सगळं शक्तीने एकच हल्ला करायचा, त्यात 99% चान्सेस संपून जाण्याचे. सो एक वीर बलिदानी राजा म्हणून आपली ओळख होईल, डन, आपलं कर्तृत्व एवढंच होतं. सोपं आहे ना विचार करणं. शौर्याच्या बाबतीत ते होतेच ग्रेट, पण त्यांनी तो विचार नाही केलेला. त्यांनी परिस्थितीचा व्यवस्थित अंदाज घेऊन हे समजून घेतलंय की आज जर म्हणून पडलो, आज जर निघून गेलो, आज जर संपलो तर पुन्हा उगवायचा शक्यताच नाहीये. उलट आज थोडी छटाई का होईना, परत कोंब फुगेल, परत कोंब फुटेल. तुम्ही आज अस्तित्व संपवून टाकलं तर उद्या नाहीये तुम्हाला भविष्य. त्यापेक्षा आज थोडं वाकू, आज घेऊयात, आज माघार घेऊयात. ध्येय पक्क आहे की परत गाठायचंच आहे, पण आज परिस्थिती आहे का नाहीये. आज परिस्थितीला सामोरं जाताना नेहमीची स्टाईल, नेहमीचा बाणा नाहीये चालणार. महाराज शरणागती पत्करतात, अतिशय वेदनादायी कलम त्या तहाची आहेत, ती सगळी कलम स्वीकारतात. बट ही हॅज वन थिंग इन हिज माइंड व्हेरी फिक्स की त्याला पुढे आपल्याला ह्याच्यात आपलं आजचं अस्तित्व टिकू, उद्या आपल्याला परत लढायचंच आहे. आजच्या तरुणांनी ज्यावेळी सेटबॅक येतात, आता या वयात एखादा झटका लागून गेलेला असतो, काय जॉब मधनं काढून टाकलं गेलं किंवा इन्क्रिमेंट हवं तसं नाही झालं, बिझनेस चालला नाही, पर्सनल फ्रंटवरती काय होऊ शकतं, बिझनेस एखादं EMI बाउन्स झाला किंवा लोन गणलं, होऊ शकतं. 80% स्वराज्य महाराजांनी कापून दिलंय पुरंदरच्या तहात. 80%. 23 दुर्ग दिले, तेवढे आपल्याकडे काही राहिलं नव्हतं. जे आपण बांधलेले दुर्ग तेवढे आपल्याकडे होते. प्रतापगड होता, राजगड होता, रायगड होता, हे 3 दुर्ग आपण बांधले, आपल्याकडे होते. बाकी सगळे दुसऱ्यांचे दुर्ग आपण जे आदिलशाहीचे घेतलेले ते द्यावे लागले होते. 35 वयापर्यंत जे कमवलं त्यातलं 80% कापून टाकलंय. तुम्ही काय तुमचं छोटा सेटबॅक घेऊन बसलात. पण म्हणून नस कापा, पंख्याला उलट टांगा, पंख्याला टांगून घ्या, स्वतःला संपूर्णच टाका. हे असले जे थिल्लर गोष्टी होत आहेत ते नाही करू शकत कोणी, जर तुमचं शिवचरित्रातनं तुम्ही योग्य मार्ग, योग्य प्रेरणा घेत असाल तर. आत्ताच्या तरुणांनी हे बघितलं पाहिजे की परिस्थिती वाईट आहे ना, तर तुमची माघार ही परिस्थितीजन्य पाहिजे. बरोबर. माझ्या विंजवर मी माघार नाही घेतली, बस आता मला कंटाळा लढायचं म्हणून नाही माघार घेतलेली. परिस्थिती बिकट आहे तर माघार घेतली, पण परत उत्थान केलंय, परत मोठे झालेत. तसं करायचा ध्येय पक्क असेल, पक्क ठेवून ऍट टाइम्स माघार घ्यावी लागते. शिवछत्रपती हे शिकवतात. म्हणजे 4 पावलं पुढे जाण्यासाठी 1 पाऊल मागे यायला लागतं. बरोबर. याच्यात काही असं कमी लेखण्याचं कारण नाही. जे आजच्या तारखेला फाजील आत्मप्रौढी असते की आम्ही असं करणारच नाही. आज का लागतं तो का मराठी युवक स्टार्टअप इकोसिस्टम मध्ये मराठी माणसं रिलेटिव्हली कमी काय आहेत. वी आर व्हेरी गुड मॅनेजर्स, वी आर नॉट गुड ऑन्टरप्रिनर्स. व्यवसाय का दुकानं चालत नाहीत. राजस्थानीची दुकानं काय आहेत आपल्याकडे सगळे. तुम्ही काय म्हणले मॅनेजर्स आहेत पण ऑन्टरप्रिनर्स नाहीत. म्हणजे एखादा बिझनेस चालवायचा असेल ना तर झाडून मारण्यापासून सगळं करायला लागतं. बरोबर. हे झाडू मी मालक आहे, मी कसा हात लावू.
ह्या जो विचार तुम्ही ठेवलात तर नाही ना, तुम्ही यू विल नेव्हर बी एबल टू सक्सीड. पडेल ते करणं, त्यातनं शिकणं, मग डेलिगेट करणं, असाच प्रवास असतो कुठल्याही व्यवसाय करताना. बरोबर. गल्ल्यावर बसल्याशिवाय तुम्हाला नाही कळत कोणत्या प्रकारचं दुकान तुम्ही मग दुसऱ्याला चालवायला देणार तुमची जागा घेऊन. आज अनेक बाहेरचे लोक यशस्वी का होतात? तुम्ही बघा, किराणा मालाच्या दुकानामध्ये पिढी वाढताना दिसते आपल्याला परप्रांतीयांची. परप्रांती म्हणजे आपलेच भाऊ, राजस्थानी भाऊ. पण मी त्यांच्या विरुद्ध नाही बोलत आहे. मी असं म्हणतोय की ती जी जिद्द आहे, त्यांचीच पोरं मोठी होतात, तेच अजून एक दुकान दुसऱ्या जागेत टाकतात. ते किती कमाल आहे बिझनेस मॉड्यूल. पण त्याला जिद्द किती, चिकाटी किती, तिथंच झोपतात, तिथंच स्वच्छता करतात, त्यांना काही नाही फरक पडत. कमीपणा नाही. आपल्याकडे नाही बाबा, आपल्याकडे आम्ही दुपारी बंद ठेवणार, आमची वामकुक्षीची वेळ. असा ऍटिट्यूड नाही चालू शकत ना. आपली एकच शाखा आहे. येस, आपली आमची कुठेही शाखा नाही. आम्ही स्केल अप करतच नाही. वी आर प्राऊड विथ वॉट एव्हर स्मॉल एंटरप्राइज वी हॅव अँड वी आर गोइंग टू स्टिक टू दॅट ओनली. हा विचार तुम्हाला साम्राज्य कसं उभा करू देईल? बरोबर. शिवछत्रपतींच्या विचारांवरती शतकांनी शतकं अशी लोक घडवली ज्यांनी अटकपर्यंत, अफगाणिस्तानपर्यंत मराठा साम्राज्य नेलं. हे करण्यासाठी तुम्हाला आता त्यांनी अस्तित्व टिकवलं, त्यांनी इगो नाही धरून बसले. सो महाराज कमालीचं प्रेरणा देऊ शकतात. आणि ही गोष्ट फार गरजेची आहे आपल्या तरुणांनी घेणं, की फक्त शिवछत्रपती ते होऊन गेले आणि त्यांचं स्वत्व होतं, पण ऍट टाइम्स त्यांच्या पॉलिसीमध्ये लवचिकता ही फार महत्वाची होती. तुम्ही फक्त त्यांचं बाणा घेणार आणि लवचिकता सोडून देणार तर नाही, इट विल नॉट वर्क. वाव. चला तर आता पुढच्या दशेकडे वळूयात. येस, ही पण कमाल दशा आहे. यावेळेस आपले शिवराय आहेत 36 वर्षाचे आणि प्रसंग आहे आग्र्यातून सुटका. आग्र्यातून सुटका, बरोबर. प्रसंग आहे आग्र्यातून सुटका. त्यातून आपण जो निष्कर्ष काढलाय की जे आपण घ्यायला पाहिजे ते म्हणजे प्रतिकूलतेतील विवेक सुद्धा पराक्रमच असतो. थोडस डिफिकल्ट वाक्य आहे, पण एकदा कळलं तुम्हाला तर हे कमाल वाक्य आहे. आधी ऐतिहासिक उहापोह करूया. घटना काय? असा माणूस ज्याने आपल्या बापाला मारलं, आपल्या मुलाला मारलं, मुलाला नाही मारलं, मुलाविरुद्ध भयंकर कारस्थानं केली, भावाला मारलं, भावाच्या मुलाला मारलं, बहिणीच्या नवऱ्याला मारलं. ज्या गादीवर औरंगजेब बसला होता त्या गादीवर बसायला त्यांनी त्याच्या 27-28 नातेवाईकांना मारले. बापरे. ठीक आहे. आता एक गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न करा. औरंगजेब त्या गादीवर बसणार तर त्याला पर्याय दुसरा होता दारा शिकोह, त्याचा भाऊ, जो उजवा होता, ज्याच्या दिल्लीत जास्त ताकद होती, सगळं त्याच्या बाजूने होतं. त्याला फक्त फारवलं नाहीये त्यांनी, औरंगजेबाने त्याला कैद करून ठेवलंय आणि मुहूर्त बघितलाय कोणत्या मुहूर्ताला मारायचं, आणि त्या दिवशी माणसं मारलाय त्याला. ठीक आहे. दारा शिकोहची किती पॉवर त्या काळात तिथं कमाल असेल. तो राजा बनला असता मुघलांचा. एवढा ताकदवान माणूस अटकेत ठेवून त्याला मारलंय औरंगजेबाने ठरवून, त्याला आवडेल त्या दिवशी. अशा तावडीत महाराज अडकलेत. पुरंदरचा तह लहान गोष्ट आहे, लहान संकट आहे. आग्र्यात महाराजांचं अडकणं, त्या दरबारात झालेला अपमान, तिथून परत येणं, आणि ज्यावेळी महाराजांच्या भोवती 4 साखळ्यांचं कड आहे आणि आता बाहेर पडू शकत नाही आणि कधीही कुणीही मारू शकतो, इतक्या भयंकर प्रतिकूल परिस्थितीत महाराजांनी जो विवेक दाखवलाय, शांतपणे विचार करून आपल्या सुटकेला काय कसं करायला पाहिजे हे प्लॅन करत पृथ्वीच्या पाठीवर माणसाच्या इतिहासातला सगळ्यात ग्रेटेस्ट प्रिझन ब्रेक येतो. त्यापेक्षा भन्नाट प्रिझन ब्रेक नाहीच आहे कुठला. तिथून निघून येतात ना महाराज, ते आपल्याला सांगतात की परिस्थिती प्रतिकूल असेल तर तुमच्या ठाई विवेक असायला पाहिजे. ज्याला लढूयात गेले असते बाहेर, शक्य होतं का तिथनं बाहेर जिवंत येणं? अशा वेळी बरोबरच्या लोकांना परवाने देऊन बाहेर पाठवून दिलं. माझ्याबरोबर मला कोणी नको, बरोबर कोण आपले सर्जेराव जे येसाजीगंज बरोबर आहेत महाराजांच्या, ह्या सगळ्यांना जाऊ देत, ह्या सगळ्यांना बाहेर जाऊ दिलं, परवाने काढले. औरंगजेबला हे जाओ, 1 नंबर, जितका एकटा सापडतील तितकं चांगलंच आहे मला. सगळी लोक बाहेर गेलीत म्हणजे बाहेर दक्षिणेत नाही आली, ती बाहेरच थांबली आहेत, लोकांमध्ये मिसळली आहेत. सो तुम्ही बाहेर जाऊन तयारी करा. मी या दिवशी बाहेर पडेन. व्हॉट्सअप नाहीये, फेसबुक नाहीये. प्लॅनिंग किती भयंकर, किती खोल, हे सगळं करू शकता ना. इतकं भन्नाट गोष्ट प्लॅन करण्यासाठी तुम्हाला मनशांती असणं गरजेचं आहे. तुम्ही हॅफ हॅझार्ड कन्फ्युज स्टेटमध्ये नाही करू शकत. तुमच्या ठाई असायला पाहिजे विवेक.
प्रसंग भयंकर अवघड येणार नाहीत का? तर येणार आहेत. तुमचं ध्येय उच्च ठेवलं ना तुम्ही, प्रसंग अनबिलिव्हेबल प्रसंग येणार आहेत. विवेक ठेवायला हवा, तर तुम्ही त्यातून बाहेर निघू शकता, त्यावर मात करू शकता. हेच शिवछत्रपती शिकवतात. ग्रेट. म्हणजे त्या परिस्थितीत आपण कसा विचार करतो ते आपल्या म्हणजे ते शेवटी आपल्या एक्सपिरियन्सेसवर डिपेंड आहे. म्हणजे किती प्रतिकूल परिस्थिती असून दे, आपण आपलं म्हणजे डोकं शांत ठेवून तिथून मार्ग काढला पाहिजे. बरोबर. फक्त एक गोष्ट मी दुरुस्त करेन तुमच्या बोलण्यातली, अनुभवावरती नाहीये. महाराजांना प्रिझन मधून सुटायचे अनुभव नाहीयेत. इट वॉज फर्स्ट टाइम. महाराज आग्र्याला पहिल्यांदा गेलेत. मुघलांचं वैभव पहिल्यांदा पाहतायत ते, की किती श्रीमंत राजसत्ता आहे ही. जसं त्यांनी अगदी बालवयात आदिलशाही पाहिलेली, आता बालवयातल्या संभाजीराजांना ते मुघलाई दाखवतात की उद्या बाबा तुला हे जिंकायचंय. हा ओव्हरऑल लॉंग टर्म प्लॅन आहे. पण ज्यावेळी परिस्थिती अशी आली की आता आपण संपणार, किती वेळा असं होऊ शकतं आपल्या आयुष्यात. एवढं मोठं संकट, एक परमेश्वर संकट माणसाची लायकी बघूनच देतो. सो तो मला कधीच असल्याच कचाट्यात अडकवणार नाही. त्याला माहिती आहे निर्मात्याला की माझ्यात ती ताकदच नाही. मला माझ्यावरती अशीच संकट येतील ज्या संकटांवर मात करण्याची माझी क्षमता आहे. मुळात हा विचार पक्का असला पाहिजे. मग संकट अंगावर आल्यानंतर तुम्ही विवेक शांतपणे ते हँडल करणं फार गरजेचं आहे. 35-36 वयात तुम्ही ज्यावेळी एखादा जॉब करताना त्याचं नव्हतं होऊ शकतं एकाच फटक्यात. बरोबर. ते नव्हतं झालं तरी सुद्धा त्यातनं आपल्याला परत वरती यायचंय का, तो निर्धार पक्का असला पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यातून मग तुम्हाला आव्हानांवर मात करता येतं. मला तर माझ्या जे काही छोट्या मोठ्या गोष्टीत अडचणी येतात ना, मी फक्त आग्रहून सुटकाचा विचार करतो. डोळे मिटायचे, शिवछत्रपतींचं स्मरण करायचं की जर त्या एवढं भयंकर साधलंय त्यांनी, तर मग आपलं तर काय किती फालतू आहे आपल्या पुढचं आव्हान. इट हेल्प्स यू अ लॉट. तुम्हाला कुठल्याही संकटातनं बाहेर काढण्याची ताकद शिवछत्रपतींच्या चरित्रात आहे. नक्की आहे. चला तर आता पुढच्या दशेकडे वळूयात. येस. आता शिवछत्रपती आहेत आपले 41 वर्षाचे. 41. येस. ह्याच्यामध्ये आपण कव्हर करतोय भाग की आग्र्याहून सुटले, पुरंदरच्या तहात 80% दिलंय. 80% दिलेला भाग आल्याला लगेच परत घ्यायची सुरुवात नाही केलेली. इनफॅक्ट इथं तर मला खूप सुंदर गोष्ट सांगायला आवडेल आपल्या लोकांना. काय लिहित तो महाराज औरंगजेबाला? महाराज पुण्यात येतात, परत सुटून येतात. औरंगजेबाला एक्झॅक्टली कळलंय की हा माणूस काय लेवलचा आहे. महाराजांना औरंगजेब कळलाय व्यवस्थित. हे 2 नायक आहेत, एक खलनायक आहे, एक महानायक आहे. ह्या दोघांनी एकमेकांना जितकं ओळखलं तितकं एक कुणीच ओळखलं नसेल समकालीन, इतकं महाराज त्याला ओळखून येत. आणि औरंगजेबाला सगळं महाराजांनी परत आणले. आग्र्याहून दिलेले आपण ते सोन्याचा खूर असलेली पालखीपासून, हत्तीपासून सगळं आपण परत आणलंय बरं का. महाराज सुटून आले त्यावेळी काही राहिले नाही. 2 लोक आपली राहिली, कोरडे आणि आपले वकील होते. ते दुर्दैवाने अडकले. त्यांना भयंकर यातना दिल्या औरंगजेबाने. कुठून गेलेत सांग. पण माझं तर असं माहितीये, मला डेफिनेटली हे माहितीये की खूप टॉर्चर केल्यानंतर भले भले बोलतात. ह्याचं भान ठेवून महाराजांच्या बाबतीतल्या गोष्टी महाराजांच्याच सहकार्यांना माहीत नसतील. ज्याला गरज आहे त्याला तेवढीच गोष्ट माहितीये. बरोबर. असं महाराजांची स्ट्रॅटेजी असावी. सो ह्यांना त्रास दिले, हे काय बोलायला त्याला माहितीच नाही, कुठनं बोलणार. आम्हाला माहितीच नाही, काय सांगू. तू कितीही त्रास दे, जी गोष्ट मला माहित नाही, यू कांट गेट इट फ्रॉम मी. महाराज त्यांना पण सोडवायची जबाबदारी महाराजांवर. महाराज औरंगजेबाला पत्र लिहित आहेत. होल्ड युअर ब्रेथ व्हेन आय एम सेइंग दिस. म्हणजे श्रीकृष्ण आणि चाणक्यानंतर सगळ्यात मोठा राजकारणी कोण असेल तर ते आपले राजे आहेत. महाराज औरंगजेबाला पत्र लिहित आहेत, तुमची परवानगी न घेता आलो, सॉरी. इकडे जरा काम लागलं होतं, गाव देशाकडनं फार दिवस लांब होतो, प्रशासनाकडे लक्ष देणं गरजेचं होतं. काळजी करू नका, मी तुमचाच आहे. तुमच्या वतीने मुघल साम्राज्याची काळजी घेतो. आता सगळ्यांना माहिती, सगळी गोष्ट औरंगजेबाला माहिती, हा काय करून निघून आलाय. औरंगजेबाला माहिती हा काय पुढे करणार आहे. पण ह्याला या युक्तिवादाला काय करतात, जे डिप्लोमसी म्हणतात. आता कुणी ह्या सॉरीला, महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली असं लिहून बसलं, तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेची कीव करायला पाहिजे. हे सॉरी कसं आहे, खनखन आवाज काढून म्हणलेलं सॉरी आहे. लागलं का, अरे सॉरी, हाऊ मच ही मेंट इट, ही डिड नॉट. पण आल्यानंतर परत मुघल अंगावर आले असते, विच वॉज पॉसिबल ना. परत माणसं पाठवली, संपलं. मुघलांचं फ्रंट शांत करायचं. प्रतापराव गुजर, नेताजी पालकर संभाजी महाराजांच्या वतीने नगरला जाऊन काम करतात मुघलांचं.
किती 36 पासून 41 6-7 वर्ष काहीही केलेलं नाहीये स्वराज्याने तो त्या काळात. कागदावरती दिसणारं काहीही केलेलं नाहीये. केलंय काय? परत सैन्य बांधणी, परत धैर्य बांधणी, परत स्ट्रॅटेजी की आता करायचं काय, कसं करायचं. तह मोडलेलं नाहीये महाराजांनी. आपल्याला ज्यावेळी कळलं आता हा तह मोडतोय औरंगजेब, ज्यावेळी हे निष्ठून आले प्रतापराव गजर, त्यावेळी महाराजांनी ठरवलं की बास, नाव इज द टाइम. त्यानंतर महाराज एकानंतर एक दुर्ग 23 दुर्ग जे घालवले होते त्याच्या तिप्पट गोष्टी महाराजांनी वर्षभरात मिळवल्यात. त्यानंतर ज्यावेळी सिंहगडाच्या मोहिमेपासून सुरू झालं, आपल्या तानाजीरावांच्या बलिदानापासून, त्याच्यापासून सुरू झालेली मोहीम राज्याभिषेकापर्यंत तिप्पट स्वराज्य वाढवलंय. महाराज काय शिकवते ते तुम्हाला? तुमचं पुनरुत्थान, तुमची ओळख असावी. तुम्ही आधी माघार घेतली, ती माघार तुमची ओळख नको व्हायला. हेच असंच करत राहिले असते, आग्रहण सुटले आणि आता मी मुघल मनसबदार. बास झालं, खूप कष्ट करून बघितले, हे काय होत नाही आपल्याच्यानी, अस्तित्व टिकू नको, ह्यांचे कुठे भांडत बसा, मी तर समृद्ध आहे ना, मला पैसे मिळतात भरपूर, असं केलं असतं तर तीच त्यांची ओळख राहिली असती. एक छोटं बंड केलं होतं पण औरंगजेबाने निर्दयपणे ते धुळीच मिळवलं, अशी झालं असतं. शिवरायांची दुसरी ओळखच राहिली नसती. त्यांची ओळख काय आहे तर हे पुनरुत्थान, परत उभा राहण्याची फिनिक्स बरारी जी त्यांनी घेतली ती त्यांची ओळख बनली, त्यांची माघार नाही. सो परिस्थितीजन्य माघार आधी घ्या हे शिवचरित्रच सांगतंय, पण ती तुमची ओळख नाही बनली पाहिजे. बरोबर. मिर्झा जयसिंग आला आणि महाराजांनी सगळं त्यांना देऊन टाकलं, डन आहे, तीच ओळख नाही राहिली. महाराजांची ओळख काय आहे तर राज्याभिषेक, अरे स्वतःचं सिंहासन बनवणारा माणूस, ही ओळख झाली. तुमचं पुनरुत्थान, त्यांची ओळख झाली पाहिजे. कॉन्टेम्पररी लाईफ मध्ये सुद्धा अवघड प्रसंगात सर्वस्व गमवल्यावर माघार घ्यावं लागल्यानंतर त्याचं चांगलं होतं बरं का, आणि पूर्णविराम झालं, संपलं. चांगलं होतं, तो खचला नाही, त्याने परत त्याच्यावरती कष्ट केले आणि तो आता बघ इथं पोहोचला. हे तुमच्याकडनं होऊ शकतं जर तुम्ही शिवचरित्राचा अभ्यास केला तर, किंवा त्यातनं योग्य ती प्रेरणा घेतली तर. राईट, ग्रेट. म्हणजे एवढे गड परत, एवढे दुर्ग परत जिंकवणे म्हणजे काही 3 दिवसात 2 दुर्ग जिंकलेत युद्ध करून. तुम्ही कधी विचार केलाय का की तानाजींच्या आधी 2 वेळा सिंहगड स्वराज्यात आलाच होता की बापूजींनी 2दा सिंहगड स्वराज्यात आणलाय, त्याचा का नाही धडा आपल्या पुस्तकात? तानाजीरावांचा का धडा आहे? कारण तानाजीरावांचं बलिदान हे मराठ्यांना इतकं पेटवतं. महाराजांचा ब्लॅक कॅट कमांडो आहे तानाजीराव, कमालीची जवळचा एड आहे, तो संपलाय आणि तो लढता लढता संपलाय मोहीम अंगावर घेऊन. अशा वेळी त्यांच्या बलिदानानंतर जे मराठे पेटले, जे स्वराज्य सेना पेटली, ती मग म्हणून तानाजी शिकवले जातात की ते दॅट वॉज काय म्हणतात त्याला, कॅनन पॉइंट, की तो एक हायलाइट आहे. त्याच्यानंतर खूप मोठं पुनरुत्थान केलंय. वाव, ग्रेट. येस. चला आता पुढच्या दशेकडे. येस, पुढची दशा आणि प्रॉब्ली शेवटची दशा, सगळ्यात सुवर्ण क्षण आणि सगळ्यात भन्नाट दशा शिवछत्रपती आहेत 44 वर्षाची. आणि मला वाटतं जे त्यांच्यावरती प्रेम करतात त्यांना गेस केलं असेल त्यांनी, पुढची घटना ऐतिहासिक घटना आहे शिवराज्याभिषेक. यातून जो निष्कर्ष, तुम्हाला राज्याभिषेक स्वतःचा करून घ्यायचा नाहीये, आता राजेशाही गेलीये, मग काय यातनं आपण काय शिकतो? या दशेत ना आपण बघायला पाहिजे की कोणकोणत्या परिस्थितीत आतापर्यंत कष्ट करत ही जागा मिळवली, ही जागा बनवली, किती ऍडव्हर्स कंडिशन आहेत, किती भयंकर संकट आहेत, जे जे पॉसिबल आहे ते सगळे तुमचे विरोधक आहेत. अशा विरोधाला सामोरे जाऊन त्याचा बिमोड करून, लागेल त्या गोष्टी करून, भेटायला बोलून, मैत्रीत वितुंड आणून, काय नाही केलं, सामदाम दंडभेद सगळं करून तुमचं कर्तृत्व तुमची जागा ठरवते, तुमची परिस्थिती नाही. राज्याभिषेक महाराज स्वतःचा करून घेतात, एक एतद्देशीय राजा शतकांनंतर स्वतःची एक आढळ अशी जागा बनवतो. हे त्यांच्या फ्रुटफुल परिस्थिती होती म्हणून नाहीये, इनफॅक्ट परिस्थिती तर ऍडव्हर्सच होती, त्यांच्या कर्तृत्वातून घडलेली गोष्ट आहे ती. सो तुम्ही तुमची पोझिशन, परिस्थिती नाही रे मग काय करणार, माझ्याकडे तर काहीच नव्हतं, शक्यच नव्हतं, शिक्षण पुढचं घेऊच शकत नाही मी, म्हणून मी मोठा नाही झालो, असं तुम्ही सबबीन मागे लपण्यात काही कारण नाहीये. जर तुम्ही शिवछत्रपतींवर प्रेम करता ना तर सबबीन मागे नका लपू. महाराज म्हणूच शकले असते का 40,000 अफजल नको बाबा, हे घेऊन टाक सगळं बाबा, मला नको, मी भेटायला पण येत नाही, मी कोकणात बघतो काय करता येतं का एखादा सर जिल्हा. नाही केलं त्यांनी तसं. परिस्थितीवरती सामना करून कितीही प्रतिकूल असेल तरी सुद्धा महाराजांनी स्वतःची जागा निर्माण केली. तुमचं कर्तृत्व तुमची जागा ठरवतं, तुमची परिस्थिती. हे शिवछत्रपती शिकवतात या प्रसंगातून आपल्याला. ग्रेट.
आता आपल्या दैनंदिन आयुष्यात हा मुद्दा कसा आणावा? बरोबर, अगदी. आता हे तर खूपच म्हणजे परत एकदा राज्याभिषेक कसा साजरा झाला, किती मनाचं सोनं होतं आणि महाराज कसे गेले, ही रम्य ऐतिहासिक डिटेल्स आहेत, त्याचा अभ्यास असायला पाहिजे, अगदीच असायला पाहिजे. पण हे ऍस्पेक्ट बघणं गरजेचं आहे. तो माणूस वयाच्या 44व्या वर्षी एक अशी जागा निर्माण करतो, संस्कृती रक्षणाचं छत्र धरणारा छत्रपती बनतो. हे केवढं मोठं साधलंय. हे साधण्यासाठी काय वडिलोपार्जित काय त्यांच्याकडे, शिवरायांकडे वडिलोपार्जित एक सुभा छोटासा होता, त्याच्यातनं सगळंच बंड करत ते बंड करताना देशमुखांचा विरोध, पहिलं संकट आपल्यावरती बाजीवर पडायचंय. डचांचा विरोध, फ्रेंचांचा विरोध, इंग्रजांचा विरोध, आदिलशाही विरोध, कारतलब, अगदी अफगाणिस्तानचे सरदार अंगावर येत आहेत, इराणचे सरदार अंगावर येत आहेत, तुर्क, म्हणजे फक्त देशांचे ओरिजिन बघितले तरी जगातले सगळे ऑलमोस्ट देश मधली लोक महाराजांवरती येत आहेत. परिस्थिती यापेक्षा वाईट असूच शकत नाही. तरी सुद्धा तुम्ही तुमचं ध्येय पक्क ठेवून तुमची अशी जागा निर्माण करू शकता. कितीही अवघड परिस्थितीतून मार्ग काढत तुम्हाला तुमचं आढळ असं स्थान निर्माण करता येऊ शकतं. फक्त तुमच्या भोवतीची परिस्थिती फ्रुटफुल नाहीये ही सबब देऊन नाही चालणार. मला आता माझ्याकडे रिसोर्सेस काय आहेत की बाबा ठीक आहे, मी लेट्स से की मी 2 चाकीने इथं आलो आणि मला मुंबईला जायचं तर मी 2 चाकीने नाही जाऊ शकत, मी बाईकने जाऊ शकत नाही म्हणून मी मुंबईला नाही गेलो. मुंबईला माझं एक काम आहे. जर मी दुसरं अल्टरनेटिव्ह नाही निवडलं, अगदी सोपं उदाहरण आहे, मग यू हॅव टू हॅव डिफरंट व्हेकल टू रीच द डेस्टिनेशन. बरोबर, ते व्हेकल तुमच्या परिस्थितीवर अवलंबून नसतं, तुम्ही ते गोष्ट क्रिएट करू शकता. शिवचरित्रांमधून हेच कळतं की एक माणूस कमाल ध्येय उराशी बाळगून व्हेकल, मेथड, पाथ, रस्ता निवडू शकतो आणि तो फॉलो करत गेला तर त्याला परिस्थितीने नाही माघारी ठेवलं, परिस्थितीने खूप होल्ड करायचा प्रयत्न केला. त्यांनी ते साधलं. तुम्हालाही तुमच्या परिस्थितीवर मात करता आलीच पाहिजे जर तुमचं शिवछत्रपतींवर प्रेम असेल किंवा शिवछत्रपतींच्या चरित्रातून तुम्ही योग्य ते प्रेरणा घेत असाल तर. ग्रेट. तर आज 19 फेब्रुवारी, आज शिवजयंती. तर शिवजयंती कशी साजरी केली पाहिजे? शिवजयंती साजरी कशी केली पाहिजे? एक तर सगळ्या प्रेक्षकांना आपल्या सगळ्यांकडून शिवजन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. शिवछत्रपती हे वैश्विक चारित्र्याचे महानायक आपल्या मातीत होऊन गेले, आपल्या जवळून होऊन गेले. तुम्ही जिथे कुठे असाल, जिथे कुठे साजरा कराल त्या भागाशी त्यांचं काहीतरी कनेक्ट आहे. 90% आपल्या सगळ्यांच्या आडनावांमध्ये कुठेतरी शिवछत्रपती आहेत. कुठले तरी जे करवाले आहेत ते दुर्ग सांभाळणारी लोक होते. असं प्रत्येकाचंच कुठे ना कुठेतरी कर्तृत्व आहे. आपण सगळे त्या वैश्विक चारित्र्याच्या महानायकाशी रिलेटेड आहोत. त्यांचं स्मरण करणं गरजेचं आहे. आजच्या दिवशी साजरा करा, असा साजरा करा की लोकांना वाटू दे ह्याला वेळ लागले काय, असा साजरा करा. त्या साजरा करण्याबद्दल ऍब्सोल्युटली कुठल्याही मर्यादा ठेवू नका, भन्नाट साजरा करा. पण लक्षात असू द्यात की त्यांच्या चरित्रातून घेण्यासारख्या पण तितक्याच गोष्टी आहेत. शिवछत्रपती अगदी अभिमानाने मिरवा, पण त्या आत कुठेतरी जिरू पण देत. त्यात कोण ते कुठेतरी आत खोल जिरू सुद्धा देत. शिवछत्रपतींचं चरित्र प्रेरणा देऊ अशा पद्धतीने थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा. आजच असा निर्धार करा. शिवजन्मोत्सवाचा सुंदर दिवस आहे आज. आजपासून असा निर्धार करा की आपण काय काय शिकू शकतो त्यातनं. तुम्हाला नाही हो, तुम्हाला युद्धावर जायचं नाहीये, तुम्हाला त्या नेतृत्व कौशल्यातून घ्यायच्या गोष्टी खूप आहेत. त्याच्यावर फोकस करा असं माझा विनंती असेल सगळ्यांना. वाव, येस, खरंच खूप खूप आभार तुमचा. येस. अजून एक मला इथं सांगायला आवडेल की नेमकं हेच गोष्ट म्हणजे शिवचरित्रातून घ्यावयाचे धडे जे आज आपण सगळं बोललो, 12 दशा आपण चर्चा केल्या. कल्पना करा ह्या प्रत्येक दशा एका महिन्यासाठी डेडिकेट केली तर आपली शिवछत्रपतींच्या जीवनावरची दिनदर्शिका किंवा मार्गदर्शिका, एक दिनदर्शिका, मोटिवेशनल सुद्धा आणि कॅलेंडर सुद्धा, असं आपलं खूप सुंदर कॅलेंडर आहे मावळाचं. तर आपण कोड देऊयात इथे, त्याच्यावरती डिस्काउंट मिळेल असं पाहूयात. त्यांना ज्यांना कोणाला ते कॅलेंडर हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल असं आम्ही पाहू. हो, नक्की नक्की. ऑल्सो यांचा मावळा म्हणून एक बोर्ड गेमचं वेबसाईट आहे, त्याच्यावर खूप चांगले बोर्ड गेम्स आहे. किंवा तुम्ही तुमचं डिस्क्रिप्शन देऊन द्या वाटलं. खूप चांगले शब्द.
मार्गदर्शिका तर आहेच आहे, पण मावळा द मावळा हे आमचं वेबसाईट आहे, आमचं संकेतस्थळ आहे. आम्ही फक्त याच गोष्टींसाठी डेडिकेटेड आहोत की राष्ट्राच्या उद्याच्या तरुणाला, म्हणजे आपल्या लहान मुलांना, जो आधुनिकतेच्या नावाखाली इतिहास बदलत गेलाय आणि एखाद्या पॅराग्राफवरती शिवछत्रपती शिकवतात, तेच जर खेळता खेळता पोहोचवता आले तर आमच्या संकेतस्थळावरती मुलांना खेळता खेळता शिवराय कळावेत यासाठीची माध्यमं आहेत. मग बोर्ड गेम आहेत, कार्ड गेम्स आहेत, मेमरी कार्ड गेम्स आहेत, जिक्सॉ पझल्स आहेत. नक्की पहा. आणि इन्स्टा हँडल वगैरे पण आहे आमचं. आम्ही हे विचार पोहोचवायचा प्रयत्न करतच असतो. जसं इथे आज आहोत हे पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा तुम्हाला जे योग्य चांगलं वाटतंय त्याबद्दल. आणि भेटूया, कनेक्ट होऊयात पुढे सुद्धा. शिवचरित्र तुम्हाला प्रेरणा देत राहो अशीच मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार. ग्रेट. म्हणजे आता तुम्ही महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोहोचवताय, मुलांपर्यंत, लहान मुलांपर्यंत मोस्टली खूप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही इतिहास पोहोचवताय. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू. महाराज करून घेतात. थँक्स. थँक्यू सो मच. जय शिवराय. जय शिवराय.